होऊ शकत कुठले? एक्झाम्पल देतोय ना, मग ते एक्झाम्पल कसं आहे माहिती आहे का, की मी त्याच्यामध्ये नॅचरल कन्व्हेन्शनल मेथड पण यूज करू शकतो. बट ट्रान्सजेनिक अॅनिमल मध्ये मी बेसिकली कन्व्हेन्शनल मेथड नाही ना यूज करू शकत आहे. ट्रान्सजेनिक इज नथिंग बट डीएनए वरती त्याला काय करतोय, मॅनिपुलेट करतोय. ट्रान्सफर्ड अॅनिमल्स ट्रान्सफॉर्म कधी होतो? त्याच्यामध्ये आहे ना, करेक्ट आन्सर जे बनणार आहे डेफिनेशनच्या अकॉर्डिंग जर घ्यायचं म्हटलं तर ट्रान्सजेनिक अॅनिमल्स इज करेक्ट आन्सर बनल. अय हिरो, काय आहे? हो, पण मग काय आहे का नाही, काय एटिकेट्स आहेत का नाहीत? कधी जा, आता बाहेर जाऊन परत बोल. हा, लय भारी खतरनाक आहे एक्सप्रेस, एकदम गाडी आत घुसवायची. गाडी पार करू का सर? ये. नाही, याच्यामध्ये आहे ना, अकॉर्डिंग टू द जी आपली स्पेसिफिक एनसेट आहे ना, त्याच्या डेफिनेशनच्या अकॉर्डिंग घ्या. ट्रान्सफर्ड जो अॅनिमलचा तू टॉपिक म्हणतेस ना, याच्यामध्ये एक पर्टिक्युलरली जर का ट्रान्सफॉर्मेशनचा जर टॉपिक आला असता, ट्रान्सफॉर्मेशन इन द सेन्स कसं असणार आहे माहिती आहे का, की डिझायरेबल जीन टाकणं. राईट ना, डिझायरेबल जीन टाकल्यानंतर तो रिकॉम्बिनेंट होणं, मग ट्रान्सफॉर्म होणं. आणि ट्रान्सफर आणि ट्रान्सफॉर्म मध्ये कुठे ना कुठेतरी चेंजेस येताना बघायला भेटणार. मी जस्ट ट्रान्सफर करतोय काहीतरी. सो अकॉर्डिंग टू द जीन एक्सप्रेशनच्या अकॉर्डिंगली जर घ्यायचं म्हटलं ना, जिथे स्पेसिफिकली तुला वर्ड्स मध्ये इन्क्लूड करून देत, मॅनिप्युलेशन करणं. मॅनिप्युलेशन इज नथिंग बट डायरेक्टली जीन कुठेतरी एका डीएनए मध्ये तू एंटर करतेस. नथिंग बट जो होल डीएनए असणार आहे त्याचा जेनोटाईप चेंज केला, ऑब्व्हियसली त्याचा काय चेंज होणार आहे, फिनोटाईप. सो बिकॉज ऑफ वॉट काय असणार, ट्रान्सजेनिक. आता मी जर का एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण काऊमध्ये जर भेटलं तर काऊमध्ये तुम्हाला बेसिकली अल्फा अँटीट्रिप्सिन हे बेसिकली तुम्हाला इन जनरलमध्ये एकदम लिमिटेड अमाऊंटमध्ये काय भेटणार आहे, प्रोडक्शन होतंय. बट आपण त्याच्यामध्ये काय केलं की जीनचं मॅनिप्युलेशन केलं आणि त्याला एक्स्ट्रा अमाऊंटमध्ये काय केलं, प्रोडक्शन घेतलंय. सो इट्स नथिंग बट काय असणार, ट्रान्सजेनिक झालेले ते. फूडमध्ये आपण बेसिकली बघतोय राईट ना, डिफरंट डिफरंट टाईपचे व्हेजिटेबल्स आपण घेतले, अॅनिमल्स बघतोय. सो दिस आर दी वॉट, ट्रान्सजेनिक. कारण की त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी जेनेटिक इंजिनिअरिंग लेवल आपण त्यांना डिस्टर्ब करून टाकलेलं आहे, मॅनिपुलेट केलं. इन शॉर्ट, डिस्टर्ब म्हणण्यापेक्षा मॅनिपुलेशन इट्स बेटर वर्ड. नेक्स्ट. 140. 114. 114. ओके. मग काय दिलंय 114? येस. पण मला सांगा, हे जे पेपर बनत चाललेले आहेत, ते लेवल नीटची देतात का? का दुसरं रेफरन्स आता यूज करू? कारण की लास्ट 4-5 बेसिकली एक्झामसाठी मी सेम रेफरन्स यूज करत चाललोय. राईट ना. चेंज करायचं असेल सांगा, आपण व्हरायटी क्वेश्चन अजून दुसरे घेऊ शकतो. राईट. तसं आता एक चॅप्टर राहिलं, या चॅप्टरसाठी एनसीईआरटी बेस जितकं होईल तितकं बेस्ट आहे. राईट ना, कारण की अदर जर का रेफरन्सेस जास्त यूज करायला गेलो ना, तर सिच्युएशन अशी होणार आहे की मल्टिपल एक्झाम्पल्स तुम्हाला काय असणार आहे की बाहेरून पण येताना बघायला भेटणार आहेत. राईट ना. या चॅप्टरसाठी हा, हे एनसीईआरटी बेस आहे की नाही? ठीक आहे. चालेल, ठीक आहे, नो इश्यू. बघा, 114 मध्ये काय दिलंय, ट्रान्सजेनिक माइट्स आर बिंग डेव्हलप फॉर यूज इन अ टेस्टिंग द सेफ्टी ऑफ वॅक्सिन बिफोर दे आर युज्ड ऑन काय असणार, ह्युमन. करेक्ट और इनकरेक्ट? राईट ना. जे कोणते बेसिकली वॅक्सिन असणार आहे ते आपण कोणावरती यूज करतोय, ट्रान्सजेनिक अॅनिमलवरती. बिकॉज ऑफ व्हॉट, रिझल्ट कसा भेटणार आहे, एकदम अॅक्युरेट आणि इमिडिएट भेटताना बघायला भेटणार आहे ऍज कम्पेअर टू अदर अॅनिमल पेक्षा. राईट ना. सो हे रिझन येताना बघायला भेटणार आहे. सेकंड काय सांगितलं बघा, की ट्रान्सजेनिक माइट्स आर बिंग यूज टू टेस्ट द काय असणार, सेफ्टी ऑफ पोलिओ वॅक्सिन. करेक्ट आहे ना? हा. का आता ह्याच्यामध्ये दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. बघा, आता पहिलं स्टेटमेंट जर का घ्यायचं म्हटलं तर ट्रान्सजेनिक माइट्स आपण इथं यूज करतोय वॅक्सिनचं बेसिकली काय करण्यासाठी, आयडेंटिफिकेशन करण्यासाठी. सो ऍज इट इज काय केलं माहिती आहे का, तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये सेकंड रिझन म्हणजे रिझनचं स्टेटमेंट देऊन टाकलेलं आहे. काय म्हणताय? एक मिनिट. एक्सप्लेनेशनच्या केसमध्ये जर घ्यायचं म्हटलं ना, तर ट्रान्सजेनिक अॅनिमलची प्रॉपर्टी तुम्हाला मेनली मेन्शन करायला पाहिजे होती. आर व्हेरी कसं असणार आहे, सेन्सिटिव्ह. राईट ना, फॉर द काय असणार आहे, वॅक्सिन वॉट एव्हर. जरा जरी त्याच्यामध्ये वॅक्सिन जरी आला तरी इमिजिएटली ते व्हायरस आला तर इमिजिएटली त्याला इनिबिट म्हणजे शो ऑफ करण्यासाठी, शो करून दाखवण्यासाठी. बट इथे हे प्रॉपर्टी मेनली मेन्शन केलं नाही. ट्रान्सजेनिक आपली काय असणार आहे, कीवर्ड्स असणार आहे मायसाठी. त्याला एक्सप्रेस करणार स्टेटमेंट नाही त्याच्यामध्ये भेटत आहे. राईट ना. हे दोन्ही एका लाईन मध्ये स्टेटमेंट आले, हे मला म्हणायचं आहे. दोन्ही एका लाईन मध्ये आलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट आधी सिमिलर, नॉट एक्सप्रेसिव्ह स्टेटमेंट इन काय असणार रिझन मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट वन. बोला. चालेल. येस. 125. हा काय दिलं 125? येस.
RNA interference takes place in all eukaryotic organism as method of cellular defense. Correct or incorrect? करेक्ट आहे ना. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये सेल्युलर टाईपचा एक डिफेन्स आहे. सेल्युलर टाईपचा डिफेन्स प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आपण कोणाच्या फॉर्म मध्ये बघितलेलं? हा, कोण करतंय प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सेल restriction enzymes, right ना. हे मेकॅनिझम काय करके ध्यानात ठेवा. नाव द सेकंड वन इज नथिंग बट काय दिलंय बघा. दिस मेथड इन्व्हॉल्व सायलेन्सिंग ऑफ स्पेसिफिक mRNA ड्यू टू द कॉम्प्लिमेंटरी डबल स्टँडर्ड RNA येस मोलिक्युल दॅट बाइंड्स टू काय असणार अँड प्रिव्हेंट द ट्रान्सलेशन ऑफ mRNA. करेक्ट और इनकरेक्ट? अरे करेक्ट और इनकरेक्ट? करेक्ट आहे ना. मग दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत माझे. काय झालं तुला? नाही नाही, डबल स्टँडर्ड बनायला पाहिजे ना. सिंगल स्टँडर्ड जर RNA बनला तर हा, काय दिलेलं आहे? प्रिव्हेंट द काय असणार ट्रान्सलेशन ऑफ mRNA. बरोबर आहे ना. स्टेटमेंट तर ट्रान्सलेशन दिलेलं आहे तिथं. बरोबर आहे. आता हे बघा, याच्यामध्ये सिंगल स्टँडर्ड जर RNA ठेवला तर डेफिनेटली त्याचं काय होणार आहे? ट्रान्सलेशन. राईट ना. आणि ट्रान्सलेशन जर झालं तर डेफिनेटली आपण त्याच्यामध्ये काय करू शकत नाही की जे प्रोटीन्स बनणार आहेत त्यांना आपण थांबवू शकत नाहीये. जे ग्रोथ फॅक्टर असणार आहे त्या निमेटोडसाठी. बट मला जर का याचे ग्रोथ फॅक्टर थांबवायचे असतील तर डेफिनेटली सिंगल स्टँडर्ड RNAचं काय करायला पाहिजे? डबल स्टँडर्ड RNA. तिथं आपण काय करणार आहे की स्पेसिफिक त्याचं ट्रान्सलेशन थांबवू शकतो. सो आपण इंटरफरन्स कोणत्या लेवलला केलंय? RNA वरती. राईट ना. आणि ते पण ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये. सो दिस स्टेटमेंट इज करेक्ट. 133. Healthy plants can be recovered from diseased plant by. दिलं ना स्टेटमेंट एनसीईआरटी मध्ये. दाखवा रे तिला, दाखवा. भेटलं कोणाला? दाखवा दाखवा तिला. स्टेटमेंट एकदा क्लिअर करून दाखवा तिला. एनसीईआरटी काढा आणि तिला दाखवून द्या. साहेब बघते आणि नाही म्हणते. बरं आहे. नेक्स्ट क्वेश्चन सांगा. एनी अदर? क्लिअर है? चलो फिर आगे बढ़ते. न्यू चॅप्टर घ्या याच्यामध्ये. कपडे बदलायचे हा? का नाही सर, आता काय 2-3 महिने तर राहिलेत. 4 महिने राहिलेत, राईट ना. ठीक आहे, नो इश्यू. बघा. नाव another one of the most important chapter is nothing but what? Animal kingdom, right ना. 11 from 11th NCERT. सो आता ऑलमोस्ट हा वीक किंवा मंथ एंड पर्यंत काय करा? 11th ची NCERT कॅरी करा. ओके ना. खूप सारा बेसिकली काय होतं माहिती आहे का, चॅप्टर बद्दल तुमच्या माइंड मध्ये एक पर्टिक्युलरली फिअर बसलेला असतो रिलेटेड टू वॉट. एक तर कॅरेक्टर आणि दुसरं म्हणजे एक्झाम्पल्स. राईट ना. बट या चॅप्टरची स्टडी करण्याची एक मात्र स्ट्रॅटेजी आहे, मल्टिपल टाइम्स रिव्हिजन. आणि मल्टिपल टाइम्स काय असणार आहे? ऍज मच एज पॉसिबल क्वेश्चन जितके सॉल्व्ह करून तितकं बेस्ट आहे. बरं झालं का तुमचं? आवरा सगळं. बोजा बिस्तरचं बांधा सगळा सगळा. करा म्हणजे लक्ष इकडे द्याल व्यवस्थित. मागं इकडे तिकडे आता उड्या नाही मारायचे. ठीक आहे, लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे. या चॅप्टरला प्रिपरेशन करणं इज नथिंग बट काय असणार आहे म्हणून माहिती आहे का, की तुम्ही तुमचे शॉर्ट नोट्स किती प्रिपेअर करून ठेवले ते जास्त मॅटर करणार आहे. सिंपल वेनं बेसिकली हा चॅप्टर कव्हर होताना बघायला भेटणार आहे. याच्यामध्ये असं काही कन्सेप्च्युअल कन्सेप्ट आहेच नाही काय, म्हणजे काही तुम्हाला बघायलाच भेटणार नाही. सगळं जे काय असणार ते स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. कॅरेक्टर कसे असणार आहेत? सगळं स्ट्रेट फॉरवर्ड. पहिला क्रायटेरिया जो दिलाय क्लासिफिकेशन जो बघायला भेटणार आहे, त्याला फक्त आपण थोडंसं जर का डिटेलमध्ये डिस्कस करून घेतलं, त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट काय सांगितलं ते जर अंडरस्टँड करून घेतलं, तर देन त्यानंतर कॅरेक्टरमध्ये पण तुम्हाला काय जास्त डिफिकल्टी येणार नाही. अनदर थिंग इज दॅट एक्झाम्पलसाठी आपण काय करूया की थोडेसे ट्रिक्स वगैरे प्रिपेअर करूया. त्या ट्रिक्स तुम्हाला काय करतील की मदत करतील. राईट ना. फक्त याच्यामध्ये तुमचा प्रेझन्स ऑफ माइंड किती आहे आणि तुम्ही किती केअरफुल इन्सर्ट रीड करताय आणि किती केअरफुल ऐकताय हेच मॅटर करणार आहे. बाकी याच्यामध्ये असं वेगळं काय नाही. आतापर्यंत खूप सारे आपण चॅप्टर्स बघितलेत, त्या सगळ्यांच्या मध्ये कुठे ना कुठेतरी मेकॅनिझम येते, कन्सेप्ट येताना बघायला भेटणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप म्हणजे व्यवस्थित पद्धतीने लक्ष द्यावं लागत होतं. हा एक चॅप्टर असा आहे. आतापर्यंत मी कधी तुम्हाला म्हणतो की रट्टा मारण्यासाठी हा तो चॅप्टर आहे. रट्टा मारावा लागणार आहे कंपल्सरी तुम्हाला. कंपल्सरी रट्टा मारायचा याच्यामध्ये एक्झाम्पल्स मध्ये स्पेशली. राईट ना. बट यालाच थोडंसं काय केलं माहितीये का, थँक्स टू मी म्हणन बँक ऑफ बायोलॉजीला.
की ज्यांनी काय केलंय, की प्रॉपर याचा जो मटेरियल ना एन-सी-आर-टी बेस्ड प्रिपेअर करून ठेवलेला आहे. आणि तुम्हाला इव्हन आतापर्यंत काही स्टुडंट जे बेसिकली म्हणजे आउट ऑफ म्हणजे आपल्या बाहेरून अकॅडमीमधून जे आलेले असणार आहेत, त्यांना स्पेसिफिकली काय झालं असणार आहे, की त्यांच्या टीचर्सनी व्यवस्थित पद्धतीने टीचिंग केलेलं असणार आहे, राइट ना? बट कुठे ना कुठेतरी सगळ्याच ऑर्गॅनिझमच्या तुम्ही डायग्राम्स पाहिलेत की नाहीत, आय डोंट नो. राइट ना? किंवा त्यांचं कॅटेगरायझेशन झालं की नाही, आय डोंट नो. सेकंड थिंग, त्यांचे युनिक कॅरेक्टरिस्टिक फीचर्स जे स्पेसिफिक काय केले माहिती आहे का, की बाळांनो ईच अँड एव्हरी फायलमध्ये दिलेले आहेत. ते पण तुम्ही कधी ऑब्झर्व्ह केलेत की नाही तेही मला माहित नाही. बट हे सगळे जे ड्रॉबॅक्स जर का तुम्हाला अर्लियर केसमध्ये राहिले असतील ना, तर समजून घ्या या बेसिकली नोट्सच्या मदतीने तुमचे सगळे ड्रॉबॅक्स कव्हर होऊन जातील. राइट? आणि अल्टिमेटली ज्यावेळी एक फायलम कंप्लीट होऊन जाईल ना, देन त्यानंतर तुम्ही इव्हन काय करू शकता माहिती आहे का, की एक पूर्ण एक पेज आहे. लिटरली एक पेज आहे, की त्या एका पेजवरती सगळे त्या फायलमचे कॅरेक्टर सगळे एक्झाम्पल देऊन टाकलेले आहेत. म्हणजे तुम्हाला वेगळं काय करायची गरजच नाहीये. टॉपिकला अंडरस्टँड करून घ्यायचंय, लास्ट पेज रिवाईज करायचंय. तुमचा सगळा बेसिकली याच्यामध्ये स्टडी होऊन जाईल. आणि पर्पज हा होता लास्ट बेसिकली हा चॅप्टर टीचिंग करण्याचा, की याच्यामध्ये जे कॅरेक्टर असणार आहेत, एक्झाम्पल असणार आहेत, इतके वास्ट आहेत, इतके खूप सारे दिलेले आहेत, की ज्यांना मेमराईज करणं इट्स व्हेरी म्हणजे चॅलेंजेबल कंडिशन आहे. सो याला ओव्हरकम करण्यासाठी मी काय केलं, की हा लास्ट चॅप्टर ठेवलेला आहे. याच्यामध्ये आपण मल्टिपल टाइम्स याची प्रॅक्टिस करूया. डेफिनेटली याच्यावरची काय होतील, की क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातील. नीटसाठी आतापर्यंत जर ॲव्हरेज घ्यायचं म्हटलं ना, तर 3 ते 4 क्वेश्चनचं बेसिकली याला ॲव्हरेज आहे. राइट ना? आरामात 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहेत. आणि मोस्टली तुम्हाला जर क्वेश्चन बघायचे म्हटले तर कशात मॅच द पेअरचे. राइट ना? फायलम डिफरंट डिफरंट कन्सिडर केले जाणार आहेत, कॅरेक्टर डिफरंट कन्सिडर केले जाणार आहेत आणि त्यांच्या एक्झाम्पलवरती किंवा कॅरेक्टरवरती मॅच द पेअर तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत फक्त. बस बाकी वेगळं काही नाही. सो ज्याला हे बेसिकली प्रॉपर अंडरस्टँड झालं, की कोणतं नेम कोणत्या कॅरेक्टरमधून बिलॉंग करताना किंवा कोणत्या फायलमधून बिलॉंग करताना भेटतंय. सो इझिली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. एन-सी-आर-टीने इव्हन काय केलं, की लास्ट एक म्हणजे चॅप्टरच्या लास्ट पेजवरती तुम्हाला एक चार्ट पण देऊन टाकलेला आहे. त्या चार्टचं एक चांगलं प्रिपरेशन झालं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. डायग्राम इव्हन जे एक्झाम्पल्स वगैरे इव्हन दिलेले असणार आहेत, राइट ना? जे पिक्चर्स तुम्हाला बेसिकली देऊन टाकले, ते पण तुम्ही थोडेसे रिवाईज केले, मोर दॅन सफिशियंट आहे. त्या चॅप्टरचा तुमचा कुठेही कसाही मार्क्स जाणार नाही. बट यू हॅव टू जस्ट फोकस ऑन द काय असणार आहे, अपकमिंग लेक्चर्स, राइट ना? याच्यामध्ये जे काही तुम्हाला सांगत जाईल, त्यांना व्यवस्थित तुम्ही प्रिपेअर करत नाही, राइट? आणि सायमल्टेनियसली माझं म्हणणं काय माहिती का, एक जरी फायलम झालं ना, तुम्ही क्वेशन सॉल्व्हिंग राहायचं घ्या. त्याने एक आयडिया येईल, की बाबा क्वेशन कोणकोणत्या टाइपचे बनतात तुमचे. एक्झाम्पलवरती किती आहेत, त्यानंतर कॅरेक्टरवरती किती आहेत, राइट ना? त्यात स्पेसिफिक फायलमचे. आणि या चॅप्टरमध्ये अजून अजून काही स्पेसिफिक सांगतोय बघा. काही एक्झाम्पल्स आणि काही कॅरेक्टर आउट ऑफ द एन-सी-आर-टी दिलेले आहेत. क्वेशन सॉल्व्हिंग करताना तुम्हाला असे भेटणार आहेत. इव्हन त्या चॅप्टरचे जे क्लासिफिकेशन आहे, ते क्लासिफिकेशन एस्पेशली काय केलं माहिती आहे का, एक्झाम्पल्सवरती देऊन देऊन टाकलेलं आहे. बट ज्यावेळी एपीएमटी, एम्स बनायची किंवा एफएमसी एक्झाम याच्यात, त्या सिच्युएशनला लिटरली तुम्हाला या चॅप्टरबद्दल क्लासचं आयडेंटिफिकेशन होणं गरजेचं आहे. जस्ट लाइक आय थिंक मला वाटतं बघा तुम्ही प्लांट किंगडम घेतला, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन घेतला किंवा हां, हे 2 चॅप्टर जर घेतले, तर आणि इव्हन याच्यामध्ये मॉर्फॉलॉजीमध्ये जरी एंट्री मारली, राइट ना, तर तिथे तुम्हाला काही ठिकाणी फॅमिली तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेले आहेत. इव्हन तुम्ही कशामध्ये गेला बघा, टेरिडोफाइट्समध्ये तुम्हाला त्याचे क्लासेस दिलेले असणार आहेत, राइट ना. देन त्यानंतर तुम्ही ब्रायोफाइटमध्ये गेला, राइट ना. ब्रायोफाइट और काय असणार, थॅलोफाइटा. थॅलोफाइटामध्ये जर तुम्ही घ्यायचा अल्गे, तर अल्गेमध्ये डिव्हिजनचे तुम्हाला क्लासिफिकेशन देऊन टाकलेले आहेत, राइट ना. देन त्यानंतर फंजायमध्ये गेले, तर तिथे डिव्हिजन इव्हन तुम्हाला काय केलेत, की एक्सप्रेस करून दिलेत. सो असे डिफरंट डिफरंट टाइपचे क्लासिफिकेशन दिलेत ना. सिमिलर केसमध्ये या चॅप्टरमध्ये पण त्या सगळ्या गोष्टी होत्या अर्लियर स्टेजमध्ये. बट आता ते सगळं कॅन्सल केलेलं आहे. क्लासिफिकेशनच्या बेसिसवरती और इव्हन त्याच्यामध्ये क्लासच्या बेसिसवरती एक्झाम्पल तुम्हाला एक्झामला विचारले जात होते. बट असं काही ठेवलेलं नाही. सो इट्स व्हेरी गुड थिंग. तुम्हाला जस्ट आता एन-सी-आर-टीला स्टिक करायचं आहे बस. जे काही एन-सी-आर-टी मधला कंटेंट दिला ते तुम्ही प्रिपेअर केला, मोर दॅन सफिशियंट आहे. राइट ना? सो चॅप्टरला चालू करूया. ॲनिमल किंगडम, राइट ना? सो याच्यामध्ये ओव्हरऑल जर सांगायचं म्हटलं तर ॲनिमल किंगडमचं जे स्टडी असणार आहे तो बघा कसा दिलेला आहे. आर.एच. विटेकर सायंटिस्ट एक होते बघा. ज्यांनी तुम्हाला काय केलं होतं, की ॲक्चुअली 5 किंगडम क्लासिफिकेशनचं काय केलं माहिती आहे का? इन्फॉर्मेशन दिली. बट त्याच्या अगोदर कार्ल वूज नावाचे एक सायंटिस्ट होते, की ज्यांनी 3 डोमेन सिस्टम तुम्हाला देऊन टाकले, राइट ना? सो त्यामध्ये 3 डोमेनमध्ये 3 डोमेनची बेसिकली तुम्हाला माहिती आहेत नावं? पहिला युकॅरा, देन आर्कीबॅक्टेरिया और आर्की आणि काय असणार आहे? आर्की अँड बॅक्टेरिया अशा 3 टाइपचे बेसिकली काय असणार आहेत? राइट ना? तर युकॅरामध्ये तुम्ही काय करणार आहे, की स्पेसिफिकली प्लांटबद्दल और ॲनिमलबद्दल एस्पेशली शिकायला लागला. बरं अर्लियर स्टेजमध्ये जर घ्यायचं म्हटलं तर 2 किंगडम क्लासिफिकेशन आलं. देन 3 किंगडम. देन काय असणार 5 किंगडम क्लासिफिकेशन आणि इव्हन आता 6 किंगडम क्लासिफिकेशनचं पण येताना बघायला भेटणार आहे. बट आपल्याला ओव्हरऑल स्टडीच्या बेसिकली पर्स्पेक्टिव्हने जर घेतलं, तर तुम्हाला इतकं काय सगळं डिटेलमध्ये स्टडी करायचं नाहीये. ज्या आर.एच. विटाकर यांनी जे सायंटिस्टने तुम्हाला जे 5 किंगडम क्लासिफिकेशन दिले त्यालाच व्यवस्थित स्टडी करायचं आहे. आणि तुम्ही अर्लियर स्टेजमध्ये काय केलं, बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय डिटेलमध्ये स्टडी केला.
देन त्यानंतर प्लांट किंगडम एक डिटेलमध्ये स्टडी केला. नाव द लास्ट किंगडम ऑफ दिस 5 किंगडम क्लासिफिकेशन इज नथिंग बट अॅनिमल किंगडम. वी विल स्टडी एव्हरीथिंग रिलेटेड टू व्हॉट काय असणार आहे या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे. आता टेन्थ मध्ये जर का चॅप्टर तुम्ही बघितलं असेल ना बाळांनो, तर याचं स्पेसिफिकली क्लासिफिकेशन ना की फर्स्ट फायलम कोणता असणार आहे तुमचा, येस पोरिफेरापासून, त्याच्या अगोदर पासूनच बेसिकली चालू होताना बघायला भेटणार काय असणार आहे प्रोटोझोआपासून. राईट ना, प्रोटोझोआपासूनच बेसिकली क्लासिफिकेशन आहे. बट एनसीईआरटीने आपल्याला काही इथपर्यंत एवढं दिलेलं नाही. 11च्या और 12च्या बेसिकली बेसिसवरती, नीटच्या बेसिसवरती तुम्हाला फक्त इथून काय चालू करायचं की फायलम चालू करायचं आहे पहिला पोरिफेरा. सो टोटल एस्पेशली ज्यावेळी तुम्ही याचा अॅनिमल किंगडमचं क्लासिफिकेशन जर स्टडी करायला गेलं ना बाळांनो, तर याच्यामध्ये टोटल जर मी फायलम डिस्कस करायला गेलो तर ऑलमोस्ट फायलमचा नंबर बाळून 30 येताना बघायला भेटणार आहे. ओव्हरऑल स्टडी जर करायला गेला तुम्ही, राईट ना, अॅनिमल किंगडम मध्ये. बट यामध्ये तुम्हाला जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं ना, तर याच्यामध्ये काय असणार आहे माहिती आहे का, की या 30 फायलमचं काय केलं की एक मोठी काय केलं की डिस्क्रिप्शन करून टाकलेले आहेत, राईट ना. सो यांच्यामध्ये असे काही स्पेसिफिकली काय केलं की एक स्मॉल मायनर फायलम जे असतात, राईट ना, मायनर फायलम मध्ये 10 फायलम तुम्हाला इथे काय केलं की मेनली मेन्शन करून दिलेत, की जे एनसीईआरटीनं चालू केलेत कधीपासून, फायलम पोरिफेरा टू हेमिकॉर्डिटा. देन त्यानंतर मेजर फायलम चालू होताना बघायला भेटणार आहे. त्या मेजर फायलम मधला एक फायलम तुम्हाला स्पेशली दिलेला आहे, तो कोणता असणार आहे, कॉर्डेटा, राईट ना. सो असे टोटल जर का फायलम जर आपण डिस्कस करायला गेलो तर किती असणार आहेत, 11 फायलम तुम्हाला ओव्हरऑल काय करायचं की या चॅप्टर मध्ये स्टडी करायचे, राईट ना. सो चालू इथं जर करायचं म्हटलं तर पहिला काय असणार आहे बघा याच्यामध्ये, येस कमॉन, पहिला वाला इथं बघायला भेटणार आहे पोरिफेरा, राईट ना. देन सेकंड वाला जो बघायला भेटणार आहे तो अकॉर्डिंग टू द 10th जर आपण गेलं तर तिथं बेसिकली सिलेंडर असं नाव दिलेलं आहे. बट अकॉर्डिंग टू द न्यू एनसीईआरटी जो आपला असणार आहे 11th मध्ये, त्याला दोन नाव दिलेत. एक निडारिया दिलेलं आहे आणि काय असणार आहे सिलेंट्रेटा बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. काय असणार आहे निडारिया और सिलेंट्रेटा, राईट ना. सिलेंट्रेटा तुम्हाला येताना बघायला भेटणार आहे. बट यामध्ये एक पॉईंट ध्यानात ठेवून घ्या, अशी दोन नावं देण्याचं रिझन काय असणार आहे. निडारिया इट्स अन न्यू नेम ऑफ द काय असणार दिस फायलम. हे न्यू नेम येताना बघायला भेटणार आहे. ओके, अँड दिस इज अन ओल्ड नेम. आता हे का असणार आहे, कसं असणार, त्या सगळ्यांचे बेसिक मी तुम्हाला नाव देऊन टाकन. ठीक आहे. देन त्यानंतर आपण याच्यामध्ये मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर थर्ड वाला जो बघायला भेटणार आहे तो काय असणार आहे, टिनोपोरा, राईट. टिनोफोरा येताना बघायला भेटणार आहे. देन फोर्थ वन असणार आहे, काय असणार आहे, प्लॅटियल मेंथिस. ओके. देन फिफ्थ वन जो बघायला भेटणार तो काय असणार आहे, ऍस्कॅल हेल्मेंथिस. देन सिक्स वन जो बघायला भेटणार आहे, कमॉन हे सगळं तुम्हाला मेमोराईज असायला पाहिजे बरं का. फायलम जितके तुम्ही एकदम सिक्वेन्स वाईज सगळं मेमोराईज करून ठेवाल तितकं तुमच्यासाठी बेस्ट आहे. याच्यासाठी ट्रिक लावायची काही गरज नाही तुम्हाला. जस्ट आणि मी एक गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये ट्रिकली सांगून देतोय बघा, यांना स्टडी करण्यासाठी. जेव्हा कधी तुम्ही एखादा बेसिकली कॅरेक्टर स्टडी करता किंवा एखादा फायलम स्टडी करता, राईट ना, सो फायलमच्या बेसिसवरती त्याचे कॅरेक्टर डिफाईन होताना बघायला भेटणार आहेत. फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्हाला क्लासिफिकेशनच्या क्रायटेरियामध्ये ऑलमोस्ट काही फ्यू 5 ते 6 तुम्हाला क्रायटेरिया देऊन टाकले, राईट ना. एनसीईआरटीच्या अकॉर्डिंगली आपण जाऊया, बघूया त्याच्यामध्ये काही केसेसमध्ये काय केले की पर्टिक्युलरली एनसीईआरटी मध्ये इन्क्लूड केलेले नाहीत, बट त्यांना पण आपण काय करणार, डिस्कस करणार आहे. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण जस्ट काय करूया माहिती आहे का, एक एक्झाम्पल दिले बघा तुम्हाला, बेसिकली असणार आहे सिमेट्री नावाचं. क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया दिला एक सिमेट्री म्हणून, राईट ना. सो सिमेट्रीमध्ये 3 टाईपचे सिमेट्री तुम्ही स्टडी करता. काय असणार आहे, असिमेट्री, रॅडियल सिमेट्री अँड बायलॅटरल सिमेट्री. सो माझं सिंपल सुद्धा म्हणणं आहे, यांच्यामध्ये सगळ्यात प्रिमिटिव्ह बघा, प्रिमिटिव्ह आणि हायर कॅरेक्टर मध्ये आपण डिस्कस करणार आहे. और प्रिमिटिव्ह क्रायटेरिया आणि हायर क्रायटेरिया येणार आहे. प्रिमिटिव्ह क्रायटेरियामध्ये जर स्टडी करायला गेला तर डेफिनेटली काय असणार आहे, असिमेट्री बघायला भेटणार आहे. आणि तेच जर का तुम्ही याच्यामध्ये हाय लेवलचं जर का कॅरेक्टर किंवा क्रायटेरिया जर डिस्कस करायला गेलं तर काय असणार आहे, बायलॅटरल सिमेट्री. सो प्रिमिटिव्ह क्रायटेरिया इज ऑब्झर्व्ड इन अ लोअर फायलम अँड हायर क्रायटेरिया और हायर कॅरेक्टर इज ऑब्झर्व्ड इन अ हायर अॅनिमल, राईट ना. सो त्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही थोडंसं काय करायचं म्हणजे डिस्कस करायचंय. तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगतो 4 बेसिकली क्वेश्चन जर आले तर तुम्ही डेफिनेटली सगळे मार्क्स घेऊ शकता. फक्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, ते स्टेटमेंट काय दिलेलं असणार आहे, मॅच द पेअर मध्ये तुम्हाला जे काय कॅरेक्टर दिलं असणार आहे त्यांच्यामध्ये फक्त नीट रीड करा की ते स्टेटमेंट कोणत्या फायलम मधून बिलॉंग करते, दॅट्स इट. एकदा जर का स्टेटमेंट अंडरस्टँड झाला, फायलम जर अंडरस्टँड झाला, तर त्यामध्ये जे आन्सर केले जाणार आहे ते तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. और इव्हन कधी कधी काय केलं जातं बघा, याच्यामध्ये स्पेसिफिकली 4 फायलम मधून 4 डिफरंट स्टेटमेंट टाकले जाणार आहेत. असं नाही की एकाच फायलम मध्ये असणार आहेत. 4 डिफरंट फायलम मधून 4 डिफरंट काय असणार आहे स्टेटमेंट. देन त्यानंतर त्या स्टेटमेंटमध्ये कुठे ना कुठेतरी एक स्टेटमेंट काय केलं जाणार की चुकीचं करताना बघायला भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर याच्यामध्ये आपण एक असं घेऊ शकतो बघा, येस ना, उश्चर्य शोज सिलोमेट काय असणार आहे, मेनली मेन्शन करू शकतो टाईपचं काय असणार आहे,
की त्याच्यामध्ये सिलोम बघायला भेटणार आहे. तरी स्टेटमेंट करेक्ट और इनकरेक्ट बनते. उशेरिया जो असणार आहे, उशेरिया बॅनक्रॉफ्टी और फिलारियल वर्म असणार आहे, त्याच्यामध्ये सिलोमेट तुम्हाला टाईपचं काय असणार आहे, बॉडी ऑर्गनायझेशन एक मेनली बघायला भेटणार. दिस इज करेक्ट और इनकरेक्ट? इनकरेक्ट आहे ना. आता याच्यामध्ये अंडरस्टँड व्हायला पाहिजे की हा जो फिलारियल वर्म आहे तो कोणत्या फायलम मधून बिलॉंग करतोय. ऍस्कल एलिमेंटिस. आणि ऍस्कल एलिमेंटिस मध्ये मोस्टली जर डिस्कस करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये कसं असणार आहे, सुडो सुलोमेट बेसिकली काय असणार आहे, बॉडी ऑर्गनायझेशन बघायला भेटणार आहे. राईट ना. हे तुम्ही काय करायचं माहिती क्रायटेरिया विषयी समजून घ्यायचं आहे, कॅरेक्टर कुठून कसं निघालं असणार आहे. बाकीचे सगळे स्टेटमेंट एकसारखे बघायला भेटतील ऑर इव्हन स्ट्रेट फॉरवर्ड असणार आहेत. कधी कधी बेसिकली फिलारेल वमला काय केलं जाईल की स्पेसिफिक त्याच्या कॉमन नेम वरून पण टाकलं जाणार आहे. राईट ना. तुम्ही जर का स्पेसिफिकली ऍस्कॅरिस घेतला तर ऍस्कॅरिस हा जो बेसिकली सायंटिफिक नेम बघायला भेटणार आहे, बट त्याच्यामध्ये काय टाकलं मी, राऊंड वर्म टाकला. आता राऊंड वर्म, सँड वर्म, आय वर्म असे जर का टाकून दिले आणि तुम्ही शोधत जर बसला की नक्की कोणता वर्म कशामध्ये येतोय, मग त्याच्यानंतर सिली मिस्टेक होऊ शकतात बाळांनो. अंडरस्टँड होतंय. सो रांशी काही स्पेसिफिक वर्ड्स दिलेले आहेत. सो वी हॅव टू नो द बेसिकली नेम्स ऑफ दिस ऑर्गॅनिझम बाय द सायंटिफिक नेम और बाय द कॉमन नेम. क्लॅरिटी येते. सो त्या पर्स्पेक्टिव्हने आपण त्या गोष्टी घेणार. नाव ऍस्कल एलिमेंटिस. नाव द 6 नंबर इज व्हॉट. आणि लिडा येताना बघायला भेटणार आहेत बघा, ऑर्गनायझेशन वाढत चाललेलं हळूहळू. राईट ना. प्लॅटी एलिमेंटिस पर्यंत आपण बघतो असिलोमेट. ऍस्कल एलिमेंटिस मध्ये सुडोसिलोमेट. जसा तुमचा कोणाला ऍनिलिडा फॉर एक्झाम्पल अर्थवम. अर्थवम जर का तुम्ही घेतलं तर डेफिनेटली त्याच्यामध्ये काय असणार आहे, स्पेसिफिकली सुडोसुलोमेट येताना बघायला भेटणार आहे. अॅनिलिड्स. याच्यामध्ये सुलोमेट्स बेसिकली बघायला भेटणार आहे अॅनिलिडा. देन 7th नंबर जर डिस्कस करायला गेलो तर सांगा काय असणार अॅनिलिडा नंतर ना, अर्थ्रोपोडा. राईट ना. अर्थ्रोपोडा बेसिकली बघायला भेटणार आहे. राईट. अर्थ्रोपोडा. देन 8 नंबरचा जो असणार आहे तुमचा मोलुस्का. मोलुस्का. देन 9 नंबर जर डिस्कस करायला गेलो तर तुमचा असणार आहे इकायनोडर्माटा. राईट. इकायनोडर्माटा नंतर ना लास्ट वन असणार इज नथिंग बट हेमिकॉर्डेटा. कॉर्डेटा. दीज आर दी मायनर फायलम. ओके ना. मी कशाचा रेफरन्स देतोय, ज्यावेळी आम्ही स्पेसिफिकली आमच्या पेजीमध्ये बॉटनी, झुलॉजी, केमिस्ट्री अँड मायक्रोबायोलॉजी असे बेसिकली आमचे सब्जेक्ट असायचे. राईट ना. सो त्याच्यामध्ये आमची चॉईस होती की आम्हाला कोणता घ्यायचा आहे. सो सुरुवातीच्या बेसिकली ज्यावेळी बेसिक बेसिक थिंग्स तुम्ही ज्यावेळी हायर स्टडी करायचा होता झुलॉजीमध्ये, त्या सिच्युएशनला तुम्हाला अॅनिमल किंगडमचा हा पण बेसिकली चॅप्टर राहतो. राईट ना. बट त्यावेळी आता बघा तुम्हाला झुलॉजीचे मल्टिपल चॅप्टर्स आहेत. 15 to 16 चॅप्टर्स मला मेनली मेन्शन करून दिले. त्यावेळी एस्पेशली जो फोकस असणार आहे ना, ओनली ऑन द काय असणार आहे, अॅनिमल किंगडम, नॉट अदर दॅन दॅट. सो अॅनिमल किंगडम वरती जेव्हा तुम्ही फोकस करताना यामध्ये 35 आम्हाला बेसिकली एक्सप्रेस करून दिले होते. आणि त्यामध्ये सगळ्यांच्या बद्दल बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन आम्हाला स्टडी करायची होती. जर का तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, मास्टर करायचं आहे, पीएचडी करायचं आहे, तर मग खूप सारा डिटेलमध्ये स्टडी जातो. राईट ना. बट इथं हा एक बेसिकली सिम्पल फॉर्म मध्ये दिला, मी त्याचाच रेफरन्स घेऊन तुम्हाला फक्त त्याचं मेनली मेन्शन करून करून दिलेले आहेत. हे जे काय तुमचा कंटेंट असणार आहे, दिज आर दी मायनर फायलम्स. आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त एक स्पेसिफिक काय असणार आहे, मेजर फायलम स्टडी करायचा इज नथिंग बट काय असणार आहे, कॉर्डेटा. कॉर्डेटा बघायला भेटणार बिकॉज कॉर्डेटा शोज अँड काय असणार आहे, हायेस्ट कॅटेगरी और कॅरेक्टर ऑफ द काय असणार आहे, अॅनिमल किंगडम. मग त्याच्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल येणार ते पण आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. इथपर्यंत काय करा की थोडीशी रिव्हिजनचा पार्ट म्हणून तुम्हाला माहित असायला पाहिजे. राईट ना. अॅनिमल किंगडमचे काय स्पेसिफिकली कॅरेक्टर मेनली मेन्शन करून घेतोय. यू हॅव टू नो द बेसिकली काय असणार नेम्स अँड स्पेसिफिकली काय असणार त्यांचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स. राईट. सो यामध्ये एस्पेशली जर डिस्कस करायचं म्हटलं, आता ओव्हरऑल जर सांगायचं म्हटलं तर बघा 10 काय असणार आहे, मायनर फायलम्स आलेत. एक तुमचा मेजर फायलम येताना बघायला भेटणार आहे. या फायलम मध्ये ओव्हरऑल जर स्टडी करायचं म्हटलं तर लाखो बेसिकली ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत. राईट ना. एक जर का स्पेसिफिकली स्मॉलेस्ट जर का फायलम आपण स्टडी करायचं डिस्कस करायचं माहिती आहे कोणता आहे, स्मॉलेस्ट फायलम टिनोफोरा. स्मॉलेस्ट फायलम येताना बघायला भेटणार हार्डली किती माहिती आहे का, 100च्या आसपास बेसिकली काय असणार आहे तुम्हाला, स्पेसिफिक नंबर ऑफ ऑर्गॅनिझम बघायला भेटणार आहेत. खूप जास्त नाहीत, खूप कमी एकदम. देन त्यानंतर लार्जेस्ट फायलम जर स्टडी करायला गेलो तर एनसीडीने सांगितलेले आहेत काय असणार आहे, आर्थ्रोपोडा. सेकंड लार्जेस्ट कोणता असणार आहे, मोलस्का बघायला भेटणार आहे. गुड. सो हे थोडं काय करा की रिवाइज करा. राईट ना. हे काही गोष्टी तुम्हाला मेमराईज म्हणजे ट्रिक्स वगैरे लावायची काही गरज नाही, हे ऑन द वे येताना बघायला भेटणार आहे. राईट. सो प्रॉपर्टी आपण त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून घेतो. आता नेक्स्ट वन जर का डिस्कस करायला गेलो तर काय असणार आहे बघा, या ओव्हरऑल ऑर्गॅनिझमचा मला जर स्टडी करायचं असेल तर डेफिनेटली क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. राईट ना. त्यांचं क्लासिफिकेशन करणं तितकंच आपल्यासाठी गरजेचं आहे. सो हे क्लासिफिकेशनचा डिफरंट डिफरंट क्रायटेरिया जो इन्क्लूड करून दिलाय ना, त्याच्याबद्दल आपण काय करणार आहे, डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. बाय द एनसीईआरटी और बाय द काय असणार आउट ऑफ द एनसीईआरटी.
आता मी तुम्हाला ज्या काही यांच्या स्पेसिफिकली डेफिनेशन आजच्या लेक्चरमध्ये देत जाईल ना, त्यांना फक्त तुम्ही काय करा की व्यवस्थित शॉर्टली फक्त काय करा इंट्रोड्यूस करून घ्या. जास्त काय करायची गरज नाही. जो काय कराटे असणार त्या कराटे मधले जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत त्यांना बघायला भेटणार आहेत ना, त्यांना जर तुम्ही रिवाइज करून ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. क्रायटेरियाच्या बेसिसवरती जर घेतलं तर तुम्ही बघू शकता इतके सगळे ऑर्गॅनिझम मला जर स्टडी करायचे असेल तर डेफिनेटली मला कोणाची गरज असणार क्रायटेरियाची, राईट ना? सो येस, खूप इंटरेस्टिंगली बेसिकली काय केलं की याचे सगळ्या पॉईंट दिलेले आहेत. थोडंसं तुम्ही ऑब्झर्व केलं ना तरी मोर दॅन सफिशियंट आहे. व्यवस्थित फक्त काय करा की इच अँड एव्हरी कंटेंट फक्त बघायला चालू करा. ओके, असं का बरं होतं? ठीक आहे. याच्यामध्ये पण दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना? हा ए बॉईज, अरे दिसतंय का म्हटलं? अॅनिमल किंगडमसाठी हा जो तुमचा कंटेंट आहे त्यांना बघायला भेटणार आहे. दिस आर दी सम अॅनिमलचे काय कॅरेक्टर इथे मेनली मेन्शन करून दिलेत. हेटो टॉपिक असणार आहे विदाउट सेल वॉल. 8वी 9वी 10वी सिनियर के जी ज्युनियर के जी बस विषय संपला. हा, आपलं 11वी 12वीच्या सेवेला ते 8वी 9वी 10वी सिनियर के जी ज्युनियर के आहे. ठीक आहे ना? देन त्यानंतर मला मेंटेमेशन काय करायचंय, फायलम आपण डिस्कस केले. राईट, फॉर एक्झाम्पल तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार आहे कलरफुल सगळे ऑर्गॅनिझम बघायला भेटणार आहे. त्यामुळे थोडं व्यवस्थित करा, चेकआउट करून घ्या. माइंडमध्ये काय होतं बाळांनो माहिती का, स्टडी करत असताना तुम्ही आता जर काय आता मूवी बघितला तर त्याच्यामध्ये दोन टाईपच्या बेसिकली थिंग्स आहेत. एक म्हणजे काय ऑडिओ पण आहे आणि व्हिज्युअल पण आहे, राईट ना? दोन्ही केसेसमध्ये ज्यावेळी आपण अशी थिंग्स बघतो परफेक्ट एकदम देण्यात राहते. सो या चॅप्टरचा मेन पर्पज इथून टीचिंग करण्याचा माझा सिम्पल साधा काय माहिती आहे का, तुमच्यासमोर ऑडिओ पण असणार आहे, दुसरं व्हिडिओ पण असणार आहे, राईट ना? सो व्हिडिओ पिक्स फॉर्म मध्ये काय असणार आहे, तुम्हाला इमेजेस मी दाखवते आणि बोलताना मी त्या कॅरेक्टर एक्सप्रेस करून देते, राईट ना? रिसेंटली एक बेसिकली काय केलं माहिती आहे का, एक रासराने मला एक व्हिडिओ पाठवले की ज्याच्यामध्ये काय केलं माहिती आहे का, सगळ्या अॅनिमल किंगडमची ओव्हरऑल इन्फॉर्मेशन सॉन्ग मध्ये देऊन टाकलेले, राईट ना? सो आपण ऍट द एंड तुम्हाला दिले होते का, सरांनी पाठवले? ऐकलंय का? ठीक आहे. एक ऑलमोस्ट काय असणार आहे 20-25 मिनिटची बेसिकली व्हिडिओ आहे. ॲट द एंड बेसिकली चॅप्टर ज्यावेळी संपल त्यावेळी कसे सगळे एक्झाम्पल रिवाइज करायचे त्यावेळी आपण त्याला काय करूया की थोडंसं अप्लाय करायचा प्रयत्न करूया, राईट ना? सो तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल. नाव द सेकंड वन काय असणार आहे, यामध्ये जो क्लासिफिकेशन क्रायटेरिया घेतला जाणार आहे हा माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. मी एक एक क्रायटेरिया तुम्हाला सगळा एक्सप्लेन करून देणार आहे. पहा ते एक्झाम्पल, पहा ते बेसिकली कॅरेक्टर, राईट ना? सो नीट समजून घ्या. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दिलेलं आहे, देन बॉडी सिमेट्री असणार आहे, फर्दर काय असणार आहे, जर्मिनल इपिथेलियल और सिलोम असणार आहे, देन पेटामेरिझम म्हणजे काय असणार आहे, सेगमेंटेशनचं एक असणार आहे, लास्ट वन याच्यामध्ये काय असणार आहे, नोटोकॉटच्या केसेसमध्ये. सो प्रॉपर्टी आपण अंडरस्टँड करून घ्या, काय केलं जाणार आहे, कसं केलं जाणार आहे, सगळे प्रॉपर्टी समजून जातील. फर्स्ट वन इज काय असणार आहे, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. यामध्ये काय असणार, लेवल ऑफ ऑर्गनायझेशनचे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स देऊन टाकलेले आहेत. आता लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर प्रॉपर्टी कशी बनते आपण ते जरा अंडरस्टँड करून घ्या. काय दिले तुम्हाला याच्यामध्ये, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, राईट? सो लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये जे एक्झाम्पल देऊन टाकलेत किंवा त्याचे क्रायटेरिया जो अजून सब डिव्हिजन मध्ये गेलेला आहे तो काय असणार आहे, पहिल्यांदा सेल्युलर लेवल. आता इमॅजिन करा, आपण थोडंसं काय करूया माहिती का, क्रायटेरिया थोडासा समजू शकतो. कोणताही ऑर्गॅनिझम असेल, मला जरा जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये एक लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपण सेलच्या डिपेंडिंग करून घेताना बघायला भेटणार आहे. बट आय थिंक मला वाटतं तुम्ही स्पेसिफिकली लिव्हिंग वर्ल्डमध्ये लेवल ऑफ ऑर्गनायझेशन ज्यावेळी तुम्ही स्टडी केला ना, तो तुमचा सेल पासून नाही त्याच्या अगोदरपासून चालू होतोय. मायक्रोमोलिक्युल, मॅक्रोमोलिक्युल, देन तुमची सेल बनताना बघायला भेटणार आहे. हा क्रायटेरिया तुम्ही स्टडी केलाय का नाही? ठीक आहे. सिंपल साधी गोष्ट सांगून देतो. मायक्रोमोलिक्युल मध्ये म्हणजे काय असणार, की तुमचे जे बायोमोलिक्युल तुम्ही ज्यावेळी एंट्री करता ना, त्यावेळी तुम्हाला स्पेसिफिकली एक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ऑर्गॅनिक मॅटर बनण्यासाठी तुम्ही काय आयनचा स्टडी करता. राईट ना? कॅल्शियम असणार आहे, मॅग्नेशियम असणार आहे, सोडियम असणार आहे, हायड्रोजन, ऑक्सिजन हे तुमचे बेसिकली गॅसेस इन्व्हॉल्व होताना बघायला भेटणार आहेत. दीज आर दी मायक्रोमोलिक्युल. और त्यांचे जर का कंपाऊंड झाले तर तुमचे काय असणार, कंपाऊंड बनताना बघायला भेटणार आहेत. ते कंपाऊंड एकत्र आल्यानंतर ना मॅक्रोमोलिक्युल येताना बघायला भेटणार आहेत. जस्ट लाईक हे छोटे छोटे मोलिक्युल एकत्र आले राईट ना, सब मायक्रोमोलिक्युल, मायक्रोमोलिक्युल, मॅक्रोमोलिक्युल. सब मायक्रोमोलिक्युल मध्ये आयन्स येतील, एलिमेंट्स येतील, राईट ना? मायक्रो मध्ये काय असणार आहे, अमायनो ऍसिड ग्लुकोज येताना बघायला भेटणार आहेत. त्यानंतर मॅक्रो मध्ये तुमचे काय असणार की स्पेसिफिक येस
पॉलिसॅकराइड येताना बघायला भेटणार आहेत, प्रोटीन येताना बघायला भेटणार आहेत. देन त्यानंतर या सगळ्या मटेरियलचं कंपोजिशन होऊन अल्टिमेटली काय बनताना बघायला भेटणार आहे, सेल. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असणार सब मायक्रोमोलिक्युल पासून अप टू काय असणार आहे की एक ऑर्गॅनिझम पर्यंत बनताना बघायला भेटणार आहे. सो मी इथपर्यंत काही डिटेलमध्ये जाणार नाही. एक गोष्ट फक्त आपण इथे डिस्कस करू शकतो ते काय असणार आहे, सेल. राईट ना. सेल सेल ज्यावेळी एकत्र येणार आहे डेफिनेटली त्याच्यापासून काय बनणार आहे, तुमचा टिश्यू बनताना बघायला भेटणार आहे. राईट ना. टिश्यू पासून काय असणार आहे, तुमच्या एक ऑर्गन बनताना बघायला भेटणार आहे. देन ऑर्गन पासून काय असणार आहे, एक ऑर्गन सिस्टम बनताना बघायला भेटणार आहे. आणि लास्ट वन काय असणार आहे, एक ऑर्गॅनिझम बनताना बघायला भेटणार आहे. राईट. सो हाच क्रायटेरिया आपण काय असणार आहे, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये अॅनिमलचा स्टडी करण्यासाठी युज करतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल जो बेसिकली क्रायटेरिया तुम्हाला एनसेटने इन्क्लूड करून दिला किंवा जो आपण स्टडी करतोय नथिंग बट काय असणार आहे, येस सेल्युलर ऍग्रिगेशन एक टॉपिक येताना बघायला भेटणार आहे. म्हणजे इथं काय चाललंय नीट समजून घ्या. इथं खूप साऱ्या सेल एकत्रित येत आहेत, बट त्या काय बनवत नाहीत, टिश्यू बनवत नाहीत बाळांनो. काय बनवत नाहीत, टिश्यू बनवत नाहीयेत. नीट समजून घ्या, एनसाठी यूज करते क्लासिफिकेशन साठी. राईट ना. सो फर्स्ट वन इज नथिंग बट यांच्यामध्ये काय असणार येताना बघायला भेटणार आहे, येस सेल्युलर ऍग्रिगेशन. सेल्युलर ऍग्रिगेशन याच्यामध्ये मी स्टेटमेंट काय लिहून टाकून बघा, सेल्स आर अरेंज और काय असणार, सेल्स आर कंबाइंड और सेल्स ऍग्रिगेट विथ इच अदर. राईट ना. सेल्स ऍग्रिगेट ऍग्रिगेट विथ each other each other but not form टिश्यू. टिश्यू इथं बनणार नाही. हा पॉईंट फक्त नीट समजून घ्या. इन जनरल मध्ये जर का आपण स्टडी करायला गेलो तर तुमच्या सेल्स एकत्र येणार आहेत. सेल्स एकत्र आले तर डेफिनेटली टिश्यू बनणार आहे. राईट ना. त्यावेळी टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन स्टडी करू शकतो. बट जे लोएस्ट लेवलचं जे पहिल्यांदा तुम्हाला ऑर्गनायझेशन मध्ये दिले ते कसं असणार आहे, एकदम सिंपल फॉर्म मध्ये दिलेलं आहे. राईट ना. हे आपण इथं अंडरस्टँड करायला पाहिजे की इथं सेल्स एकत्र येऊन काय बनले नाही, टिश्यू बनलेली नाही. आता या टाईपचं जर का क्रायटेरिया मी स्टडी करायला गेलो तर एक्झाम्पल फक्त माहिती असायला पाहिजे. कोण असणार आहे, स्पेसिफिक लेवलला तुमचे असणार आहे स्पॉन्जेस. फायलम पोरिफेरा. फायलम पोरिफेराचं एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो याच्यामध्ये, स्पॉन्जेसचं एक्झाम्पल घेऊ शकतो याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल स्पॉन्जेस. राईट ना. स्पॉन्जेस मध्ये काय असणार आहे, कॅरेक्टर तुम्हाला बघायला भेटणार आहे. एवढं ज्ञानात ठेवलं मोर दॅन सफिशियंट आहे. क्लॅरिटी येते. म्हणजे याच बेसिकली सिस्टम पासून त्यांचे सगळे इच अँड एव्हरी टाईपचे काय असणार मेकॅनिझम परफॉर्म होताना बघायला भेटणार आहेत. राईट ना. इंटरनल लेवलचे जे काय स्पेसिफिकली मेटाबॉलिझम असो, राईट ना, बॉडी म्हणजे ज्या काय ऍक्टिव्हिटीज इम्पॉर्टंट व्हायटल ऍक्टिव्हिटीज असणार आहेत त्या सेल्स अशा एकत्र येऊन करून देताना बघायला भेटणार आहेत. नाव द सेकंड इज क्रायटेरिया नथिंग बट काय असणार आहेत, सेल एकत्रित येऊन काय बनताना बघायला भेटणार आहे तुम्हाला यांच्यामध्ये, येस टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन येताना बघायला भेटणार आहे. राईट. सो या केसमध्ये आपण सेकंड वन जर डिस्कस केलं, राईट ना, टिश्यू लेवल काय असणार आहे, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. बघा इथे काय केलं असणार आहे, सेल्स आर कंबाइंड अँड फॉर्म काय असणार आहे, टिश्यू. इथं बेसिकली काय झालं, सेल एकत्र आलेले आहेत. राईट ना. सेल्स आर कंबाइंड, कंबाईन होताना बघायला भेटणार आहेत. कंबाइंड अँड फॉर्म टिश्यू इथं काय असणार आहे, बनताना बघायला भेटणार. आणि ह्या टिश्यूच्या मदतीने काय असणार, त्यांच्या बॉडीचे इच अँड एव्हरी मेकॅनिझम परफॉर्म होताना बघायला भेटणार आहेत. आता टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन जर घेतलं तर देन त्यानंतर जे नेक्स्ट टू फायलम्स तुम्हाला मेनली मेनली मेन्शन करून दिलेत, कोण असणार आहे, निडारिया और सिलेंड्रेटा आणि काय असणार आहे, टिनोफोरा. तर यांच्यामध्ये एस्पेशली जे कॅरेक्टर आपण डिस्कस करतोय नथिंग बट कोणतं असणार आहे माझं, टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. हे आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो की डिस्कस करू शकतो. राईट ना. सो फॉर एक्झाम्पल मी ते जस्ट इन्क्लूड करून देतोय. फायलम जर डिस्कस करायला गेलो आपण, राईट ना, फायलम असणार आहे एक्झाम्पल निडारिया. निडारिया अँड काय असणार आहे याच्यामध्ये, एस टिनोफोरा. ओके. टिनोफोरा काय असणार आहे याचं एक्झाम्पल येताना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर टिश्यू एकत्र आले तर डेफिनेटली काय असणार आहे, ऑर्गन ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन येताना बघायला भेटणार आहे. बट आता इथे बेसिकली काय केलं माहिती आहे का, थोडंसं तुम्हाला पर्टिक्युलरली एक असं मी म्हणू शकतो की ट्रिकी लेवलचं बेसिकली क्वेश्चन बनताना बघायला भेटणार आहे. राईट ना. आता मला सांगा, ह्या ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन जे असणार आहे ते सुरुवात कुठून झालं, प्लॅटेलमेंथिस पासून. बट सिमिलर केसमध्ये ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन साठीच काय एक्झाम्पल दिलं माहितीये का, प्लॅटेलमेंथिसच देऊन टाकलाय तुम्हाला. समजतंय, भेटते की नाही याच्यामध्ये. ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन असणार आहे ते चालू कुठून झाले तुमचं, स्पेसिफिकली मेनली मेन्शन केले जाते प्लॅटी हेल्मेंथिस पासूनच झालेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये एक प्रॉपर्टी नीट समजून घ्या, जे ऑर्गन असणार आहेत, राईट ना, जे ऑर्गन बेसिकली बघायला भेटणार आहेत, जे आता फॉर एक्झाम्पल मी याचा क्रायटेरिया कसा बनतो ते सांगून देतो. इमेजिन करा प्लॅटेलमेंथिस मध्ये जर का 100 ऑर्गॅनिझम असतील, राईट ना, तर त्याच्यामध्ये 80 to 90 ऑर्गॅनिझम मध्ये ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन असणार आहे.
बट ज्यावेळी त्यांच्यामध्ये काय व्हायला लागलं, इव्होल्युशन यायला लागलं, हळूहळू ऍट द एंड ऑफ द जे ऑर्गॅनिझम बाकी राहिलेत त्यांच्यामध्ये काय असणार की स्पेसिफिकली ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन डेव्हलप व्हायला चालू झालं. म्हणून यांनी बेसिकली एक क्रायटेरिया तुम्हाला इथे मेनली मेन्शन करून दिले. आता याच्यामध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर थोडासा काय करा माहिती का, चार्ट मागचा ओपन करा बघू. फायनल एक चार्ट जो असणार ना मोठावाला तो ओपन करा आणि त्याच्यामध्ये बघा प्लॅट एलिमेंट्स मध्ये काय दिलंय, ऑर्गन सिस्टम और ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. हा, राईट ना. सो समजते मी तुम्हाला या दोन्ही गोष्टी का सांगतोय. 100 मध्ये पहिले जे बघायला भेटणार आहेत, आता याच्यामध्ये चला क्रायटेरिया वाईज आपण जाऊया किंवा कॅरेक्टर वाईज घेऊया. ऑर्गन लेवल आणि ऑर्गन सिस्टम लेवल कोणतं प्रिमिटिव्ह आणि कोणतं बेसिकली हायर बघायला भेटणार आहे. ऑर्गन लेवल प्रिमिटिव्ह झालं आणि ऑर्गन सिस्टम हायर झालं, म्हणजे डेफिनेटली हा एक ऑर्गॅनिझम असा बघायला भेटतो की ज्याच्यामध्ये मला दोन्ही कॅरेक्टर बघायला भेटणार आहेत. पहिल्यांदा ऑर्गन लेवल बनलं आणि त्यानंतर ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन येताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. सो आपण थर्ड वन याच्यामध्ये मेनली डिस्कस करतोय, ते काय असणार आहे, ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन, राईट ना. सो इथे जर डिस्कस करायला गेलो तर ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन मध्ये फॉर एक्झाम्पल जर डिस्कस करायचं म्हटलं तर इथे काय झालंय, टिश्यू एकत्र येणार आहेत आणि काय बंद करणार आहेत, टिश्यू पासून काय बनताना बघायला भेटणार आहे, याच्यामध्ये माझा ऑर्गन बनताना बघायला भेटणार आहे, राईट ना. सो प्लॅटेलमेंथिस मध्ये एक फॅरेन्सचा तुम्हाला बेसिकली ऑर्गन दिला बघा. प्लॅटेलमेंथिस मध्ये फॅरेन्स, लॅरिन सॉरी, फॅरेन्स लॅरिनचे पार्ट्स बघायला भेटतील बघा. कसं काय इंडिकेट केलेलं आहे, हा. बरं ठीक आहे, मी तुम्हाला क्रायटेरियामध्ये काय करेन की मेनली इन्क्लूड करून देईन, अंडरस्टँड होऊन जाईल तुम्हाला, ओके ना. थोडंसं आपण कंटेंट मध्ये चेकआउट करूया. सो यामध्ये काय झालं की टिश्यू ऑर्गन, टिश्यू पासून काय बनणार आहे तुम्हाला ऑर्गन बनताना बघायला भेटणार आहेत, राईट. आता इथे एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल असणार आहे तुमच्या याच्यामध्ये, येस, ऑर्गन लेवलमध्ये मी प्लॅटी हेल्मेंथिस एक्झाम्पल केलं बघा. प्लॅटी हेल्मेंट्स, राईट ना. काय फॅरेन्स बद्दल, सॉरी मग त्याच्यामध्ये माझा मिस झाला असणार आहे. आजकाल हेल्मेंथिस तुम्ही एक्झाम्पल त्याच्यामध्ये मेनली देणार ठेवा अकॉर्डिंग टू द एनसीटीज. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे, ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन, राईट ना. फोर्थ वन जर डिस्कस करायला गेलं तर काय असणार आहे, ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन येताना बघायला भेटणार आहे. आता हे जे बेसिकली कॅरेक्टर बघायला भेटणार आहे ऍज कम्पॅरेटिव्हली क्लासिफिकेशनच्या क्रायटेरिया मधील सगळ्यात हायेस्ट कॅरेक्टर आहे. आणि इथून हायेस्ट कॅरेक्टर काय असणार आहे, ऍस्कल एलिमेंटिस अप टू काय असणार, कॉरिडॉर पर्यंत येताना बघायला भेटणार आहे. सो इथे काय बनते, एक स्पेसिफिकली ऑर्गन सिस्टम बनते. खूप सारे छोटे 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 ऑर्गन एकत्र येणार आहेत आणि त्यांचं एक सायमल्टेनियसली बॉडीला बेसिकली वर्क करण्यासाठी ज्या काय रिक्वायरमेंट असणार आहे, स्ट्रक्चरल असो, फंक्शनल असो, मेटाबॉलिकली असो, कोऑर्डिनेशनच्या फॉर्म मध्ये असो, सगळे फंक्शन सायमल्टेनियसली काय करणार आहेत की वर्क करताना बघायला भेटणार आहे, जेणेकरून एक बॉडी प्रॉपर वर्क करू शकेल, राईट ना. सो याच्यामध्ये काय असणार आहे की ऑर्गन्स आर काय असणार आहे, वर्क टुगेदर हे मेनली मेन्शन करू शकतो की ज्याच्यामुळे काय बनते, एक ऑर्गन सिस्टम बनताना बघायला भेटणार आहे. ऑर्गन्स वर्क टुगेदर फॉर द फंक्शन ऑफ, फॉर द फंक्शन ऑफ ऑर्गॅनिझम. त्याच्यामुळे काय झाले, एक स्पेसिफिक ऑर्गन सिस्टम बनली. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो कॉर्डिडमध्ये, ह्युमन मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय असणार, डायजेस्टिव्ह सिस्टम घ्या. त्याच्यामध्ये काय असणार, बकल कॅव्हिटी, इसोफॅगस, स्टमक असणार आहे, स्मॉल इंटेस्टाइन असणार आहे, लिव्हर असणार आहे, हे जे काय असणार ऑर्गन एकत्रित येऊन एक ऑर्गन सिस्टम फंक्शन परफॉर्म केली जाणार की ज्यामुळे ऑर्गॅनिझमचं जे फंक्शन असते स्मूथली परफॉर्म होऊन जाईल, राईट ना. सो दिस इज द बेसिकली एक्झाम्पल किंवा हा क्रायटेरिया आपण आयडेंटिफाय करू शकतो. नाव द एक्झाम्पल इज नथिंग बट काय असणार आहे, ऍस्कल हेल्मेंथिस तो काय असणार आहे, कॉर्डेटा. कॉर्डिडा पर्यंतचं काय असणार आहे कॅरेक्टर तुम्हाला इथे येताना बघायला भेटणार आहे, दॅट्स इट. क्लॅरिटी येते. हे एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये रिवाइज करून घेऊ शकतो, राईट ना. सो तोच कंटेंट मी इथे काय केलं की मेनली इन्क्लूड करून टाकलेले आहेत. तुम्ही आयडेंटिफिकेशन करू शकता. सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन बघायला गेला तर तुम्हाला अशा टाईपचे काय असणार आहे, स्पॉन्जेस बघायला भेटणार आहेत. त्यांच्यामध्ये सेल्समध्ये अरेंजमेंट कशी असणार आहे, लूज टाईटली जर अरेंजमेंट झाली तर काय बनणार आहे, यांच्यामध्ये स्पेसिफिकली टिश्यू बनणार आहे. सो हा वर्ड जास्त मॅटर करतोय बाळांनो. एनसीआरटीच्या वर्ड्सला तुम्ही हायलाइट करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय असणार आहे, पोरिफेरा. आपण त्याच्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल घेतलं स्पॉन्जेस मध्ये, राईट ना. यूज स्पॉन्जी या स्पॉन्जेस तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. नाव द टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन मध्ये काय असणार आहे, सेल्स आर अरेंज इन टू द काय असणार आहे, टिश्यू टाईटली अरेंजमेंट येताना बघायला भेटणार आहे. निडारिया आणि टिनोफोरा हे दोन तुमचे एक्झाम्पल होऊन जातील. देन त्यानंतर ऑर्गनायझेशन, ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन जर डिस्कस करायचं म्हटलं तर याच्यामध्ये काय असणार आहे, टिश्यू अरेंज होतात आणि काय बनवतात, तुमचा ऑर्गन बनवणार आहे. ह्या ऑर्गन एकत्रित येऊन काय असणार आहे, प्रॉपर एक फंक्शन परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. हायर अॅनिमल्स मध्ये प्लॅटेलमेंथिस टू काय असणार आहे, कॉर्डेटा मेनली मेन्शन करून दिले. बट इथं आपण एक स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊ शकतो ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशनसाठी, इथं प्लॅटेलमेंथिस बेसिक एक्झाम्पल बनताना बघायला भेटणार आहे. आणि इथं जे ऑर्गन असणार आहे ते एकत्रित येणार आहेत आणि काय असणार आहे, बॉडीचे फिजिओलॉजिकल फंक्शन, राईट ना.
फिजिकल ऍक्टिव्हिटीचे जे काही फंक्शन असणार आहे ते परफॉर्म करण्यासाठी बॉडीचं एक नॅचरल जे वर्क असणार आहे ते स्मूथली परफॉर्म करून देण्यासाठी ह्या ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन मेनली मेन्शन करतोय ॲज एलिमेंट्स टू कॉर्डिनेट और हायर ऑर्गॅनिझम मध्ये मेनली आपण डिस्कस करून घेऊ शकतो. समजता चार्ट कसा दिलेला आहे एकदम सिंपल साध्या भाषेमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही बघून इथं बेसिकली आयडेंटिफाय करू शकता. काही डिफिकल्ट कंटेंट नाहीये. जस्ट फक्त काय करायचं की अंडरस्टँड करत जायचंय राईट ना. नाव द नेक्स्ट वन इज काय असणार आहे जो क्रायटेरिया बघायला भेटणार आहे इज नथिंग बट मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर याच्यामध्ये असणार आहे बाळांनो बेसिक्स ऑफ काय असणार क्लासिफिकेशन मध्ये सेकंड क्रायटेरिया बघायला भेटणार नथिंग बट काय असणार लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये आपण डिस्कस केलं आता याच्यामध्येच बघा काय जुने क्रायटेरिया देऊन टाकलेत इथं. डायजेस्ट सिस्टम मध्ये आपण काय करू शकतो की एक सिस्टम घेऊ शकतो ऑर्गन सिस्टम मध्ये दोन टाईपचे बेसिकली येताना बघायला भेटणार आहे डायजेस्ट सिस्टम मध्ये कम्प्लीट आणि इनकम्प्लीट आणि सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये ओपन अँड क्लोज असणार आहे यांच्या पण कॅरेक्टरला थोडंसं आपण अंडरस्टँड करून घेऊया. बघा मी याच्यामध्ये काय असणार आहे ऑर्गन सिस्टमला आपण इथं रिवाइज करून घेतोय काय असणार आहे ऑर्गन सिस्टम ऑर्गन सिस्टम मेनली डिस्कस करतोय. ऑर्गन सिस्टम मध्ये एक सिस्टम आपण कोणती डायजेस्टिव्ह सिस्टम देन नेक्स्ट वन जे येताना बघायला भेटणार आहे ते काय असणार माझी सर्क्युलेटरी सिस्टम. बघा यामध्ये काय केलंय एनसीटी मध्ये दिलेलं नाही बट थोडंसं व्यवस्थित काय करायचं अंडरस्टँड करून घ्या क्लॅरिटी होऊन जाईल. डायजेस्ट सिस्टमच्या अंडर तुम्हाला दोन टाईपच्या डायजेस्टिव्ह सिस्टम बघायला भेटतात इज नथिंग बट कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आणि सेकंड काय असणार आहे इनकम्प्लीट सिस्टम और इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम. बघा ह्याच्यामध्ये काय मेनली मेन्शन केलं जातं खूप सिंपल साधा कॅरेक्टर एकदम सिंपल साधा मी फक्त ह्याला अजून वेगळं नेमिंग देऊन टाकतो म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं काय होईल क्वेश्चन सॉल्व्हिंग करायला मदत करताना बघायला भेटणार आहे. कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टमला आपण म्हणू शकतो ट्यूब विदिन ट्यूब ट्यूब विदिन ट्यूब हे काय असणार कसं असणार मी तुम्हाला डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करून देईन क्लिअर होऊन जाईल. आणि इनकम्प्लीट मध्ये काय असणार आहे ब्लाइंड सॅक नावाचं कॅरेक्टर येतं सॅक ब्लाइंड सॅक नावाचं बेसिकली कंटेंट येताना बघायला भेटणार आहे. कसं होतं काय होतं समजून घ्या. फॉर एक्झाम्पल आपण पहिल्यांदा ब्लाइंड सॅक मधलं घेऊया कारण की दिस इज अन इन म्हणजे कसं असणार आहे प्रिमिटिव्ह कॅरेक्टर आहे. मी ऑन द वे जाताना सांगत चाललो तुम्हाला प्रिमिटिव्ह कोणता आहे ना हायर कॅरेक्टर कोणतं असणार आहे हे प्रिमिटिव्ह कॅरेक्टर आहे. यामध्ये काय असणार आहे फॉर एक्झाम्पल देतो तुम्हाला यांच्यामध्ये स्पॉन्जेसचं एक्झाम्पल घ्या. स्पॉन्जेस आपण घेतला ओके. आता स्पॉन्जेसची जर का डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करायला गेलो तर बघा एनसीईआरटीने तुम्हाला स्पॉन्जेस बद्दल बेसिक बेसिक काही थिंग्स इन्क्लूड करून दिलेत. स्पॉन्जेस मध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे बघा एक पर्टिक्युलरली तुम्हाला एक ओपनिंग बघायला भेटणार आहे लार्ज इन्सायचं त्याला एनसीईआरटीने नाव काय दिले स्पेसिफिकली म्हणतो आपण ऑस्क्युलम. आणि बॉडीमध्ये वॉटर एंटर करण्यासाठी स्मॉल स्मॉल ओपनिंग असणार त्याला काय म्हणतोय येस पर्टिक्युलरली ऑस्टिया बेसिकली नेमिंग करून घेतो. आता या केसमध्ये जर का अशी मी या पर्टिक्युलर काय केलं माहिती का स्पॉन्जेची जर का डायग्राम जर मेनली मेन्शन करून घेतली तर तुम्ही ते समजू शकता काय असणार आहे या फॉर्ममध्ये यांचं कॅरेक्टर बनताना बघायला भेटणार आहे. वरती जो असणार आहे तो काय असणार आहे ऑस्क्युलम आणि याच्यावरती छोटे छोटे ओपनिंग असणार आहे ते काय असणार आहे म्हणजे ऑस्टिया येताना बघायला भेटणार आहेत. सिच्युएशन काय होते बाळून की हे जरा सिडेंटरी येताना बघायला भेटणार आहे. सिडेंटरी म्हणजे काय असणार आहे एका स्पेसिफिकली सबसिस्टमला अटॅच असताना बघायला भेटणार आहे ना फ्री लिव्हिंग नाही बाळून हे सिडेंटरी येताना बघायला भेटणार आहे. सो सिच्युएशन काय होते की यांच्यामध्ये एक ओपनिंग असणार आहे ते काय असणार आहे वॉटर और फूडला काय करणार आहे इनसाइड द बेसिकली काय असणार आहे बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे राईट ना. बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे किंवा तुम्ही निडाऱ्याचं एक्झाम्पल घ्या. निडाऱ्यामध्ये पण बघा तुम्हाला वरती एक बेसिकली माउथच्या ठिकाणी एक ओपनिंग मेनली मेन्शन केलं किंवा माउथ जवळ बेसिकली स्ट्रक्चर आहे त्याला एक नाव दिलेलं आहे बघा काय म्हणतो आपण त्याला हा सापडले का ए एपिस्टोम नाही बाळा हा ओके. सो हायपोस्टोम बेसिकली जे स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे ते ऍक्च्युअली कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघा तिथं पण इव्हन काय असणार आहे माहिती आहे का तुम्हाला इव्हन निडाऱ्याचे दोन एक्झाम्पल तुम्ही बघा एक म्हणजे मी तुम्हाला सांगून देईन त्याच्यामध्ये ते घ्या तुमचा ऍडमेन्शिया और हायड्राचा एक्झाम्पल घ्या और इव्हन काय असणार आहे तुम्ही जेलीफिशचं एक्झाम्पल घ्या. त्या दोघांच्या मध्ये कॉमनली ओपनिंग किती असणार आहे सिंगल येताना बघायला भेटणार आहे राईट ना. एक सिंगल ओपनिंग असणार आहे त्या सिंगल ओपनिंग मधूनच काय असणार आहे फूड एंटर करताना बघायला भेटणार आहे आणि त्याच सिंगल ओपनिंग मधून काय असणार आहे एक्सिटरी प्रॉडक्ट पण बाहेर जाताना बघायला भेटणार आहे. दिस इज नथिंग बट काय असणार आहे ब्लाइंड सॅक याच्यामध्ये सिंगल ओपनिंग असणार राईट ना. सो इथं मी सांगू देतोय बघा सिंगल ओपनिंग येताना बघायला भेटणार आहे सिंगल ओपनिंग राईट ना. ऍक्ट्स ऍज अ बेसिकली नेमिंग करतो माउथ काय असणार आहे माउथ ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे माउथ मधूनच फूड पण एंटर करणार आहे आणि काय असणार आहे एक्सक्रिशन एक्सिटरी प्रोडक्ट पण वेस्ट मटेरियल जे असणार एक्सिटरी वेस्ट मटेरियल ते पण बाहेर जाताना बघायला भेटणार आहे. दिस इज नथिंग बट काय असणार आहे ब्लाइंड सॅक बेस्ट एक्झाम्पल काय असणार स्पॉन्जेस और इव्हन काय करा तुम्ही सेकंड जो आपण बेसिकली फायलम बघतोय एक्झाम्पल येताना बघायला भेटणार तुमचा निडारिया त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमेन्शिया घ्या
हायड्रा घ्या, और इव्हन काय असणार आहे, जेलीफिश, ऑबेलिया, वॉट एव्हर. तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता की एक्झाम्पल इथे मेनली डिस्कस करून घेऊ शकता. क्लॅरिटी येते. दिस इज नथिंग बट काय असणार आहे, ब्लाइंड सॅक. आता या केसमध्ये कम्प्लीट डायजेस्ट सिस्टम जर घेतली तर काय असणार आहे, ट्यूब विदिन ट्यूबचं कॅरेक्टर येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. आता या केसमध्ये आपण काय करू शकतो बघा, की स्पेसिफिकली एक ऑर्गॅनिझम आहे. जस्ट इमेजिन करा, हा जर का ऑर्गॅनिझम घेतला, तर या ऑर्गॅनिझमची काय असणार आहे, ही असणार आहे तुमची बॉडी वॉल. काय असणार आहे, बॉडी वॉल येताना बघायला भेटणार आहे. आणि तुम्ही बघता, हा जर का ऑर्गॅनिझम इथं डिस्कस करत असेल, कोणी घ्या, जस्ट लाईक बेसिकली आपण त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मेनली मेन्शन करतो अॅनिलिडा घ्या, आर्थ्रोपोडा घ्या, हायर ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स येताना बघायला भेटणार आहेत. यांच्यामध्ये एस्पेशली जर सांगायचं म्हटलं तर काय होतं बाळांनो बघा, ह्या ऑर्गॅनिझमच्या बॉडी वॉलच्या आत अजून एक लाईन बनते, काय असणार आहे, गट लाईन. काय त्यांना बघायला भेटणार आहे, गट लाईन येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. सो ती आपण मेनली मेन्शन करून घेतोय बघा, जस्ट लाईक दिस वे. ही तुमची काय असणार आहे, गट लाईन येताना बघायला भेटणार आहेत. म्हणजे इथं काय असणार आहे बाळून, दोन टाईपचे ओपनिंग तुम्हाला इथे येताना बघायला भेटणार आहेत. देर आर टू ओपनिंग, राईट ना. सो यांच्यामध्ये जर एस्पेशली डिस्कस करायला गेलो, तर एक बेसिकली जे ओपनिंग असणार आहे, इट्स ऍक्ट्स एज अ माउथ, ज्याच्यामधून काय असणार, फूड मटेरियल एंटर करणार आहे. बकल कॅव्हिटी आली, एसोफॅगस आले, स्टमक आलं, डायजेशन होणार. स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन काय होणार की तुम्हाला त्याच्यामध्ये ऍब्सॉर्प्शन होताना बघायला भेटणार आहे. आणि लास्ट जो ओपनिंग असणार आहे ते मग काय असणार आहे, ऍनस म्हणून ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे, की जिथून एक्सिटरी फूड जे काय असणार आहे, अनडायजेस्टेड मटेरियल बाहेर रिमूव्ह होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. सो तिच्या अराउंड जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काय असणार आहे, अशी स्पेसिफिकली एक गट लाईन येते बाळा, ही काय असणार आहे, गट लाईन, गट लाईन. आणि आतमध्ये काय असणार तुमचे एलिमेंटरी कॅनल येताना बघायला भेटणार. क्लॅरिटी येते. सो हिअर इज अ एक बॉडी सिस्टम आहे, एक ट्यूब आहे, त्या ट्यूबच्या आत अजून एक काय असणार आहे, ट्यूब बघायला भेटणार. दॅट्स वाय वी कॉल्ड इट अ ट्यूब विथ इन ट्यूब. आणि माउथ मधून फूड एंटर करते आणि अॅनस मधून एक्झिट करते, दॅट्स वाय वी कॉल्ड इज अ कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम. क्लॅरिटी येते. हे एक ऑर्गॅनिझमचं काय असणार कॅरेक्टरिस्टिक फीचर्स तुम्ही इथं मेनली डिस्कस करू शकता. आणि याच्यावरचे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे यू हॅव टू नो द बेसिकली काय असणार दिस तेच ना, वर्ड्स और तुम्हाला माहित असायला पाहिजे याच्यामध्ये काय होतंय, ब्लाइंड सॅक काय असतं आणि बेसिकली ट्यूब विदिन काय असतं. यासाठी तुम्हाला कम्प्लीट इनकम्प्लीटचं मेनली मेन्शन केले. ब्लाइंड सॅक आणि ट्यूब विदिन ट्यूब हा क्रायटेरिया माहित असू द्यात. इकडे एक्झाम्पल आपण हायर ऑर्गॅनिझम मध्ये घेऊ शकतो, तिकडे काय असणार लोअर ऑर्गॅनिझम मध्ये आपण डिस्कस करून घेतोय, राईट ना. कॅरेक्टरिस्टिक फीचर्स येणार आहेत, सो त्याकडून पण डिस्कस करू शकतो. नाव द नेक्स्ट वन इज काय असणार आहे, ऑर्गन मध्येच आपण काय असणार आहे, सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये पण डिस्कस करतोय. आणि मी तुम्हाला सर्क्युलेटरी सिस्टमचे दोन बेसिकली काय केलं की क्रायटेरिया मेनली मेन्शन करून दिलेत. एक म्हणजे काय असणार सांगा याच्यामध्ये, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. सेकंड वन इज व्हॉट, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. काय याच्याबद्दल कॅरेक्टर काय आठवत आहेत, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये मला सांगा, हार्ट मधून ज्यावेळी हार्ट मधून ब्लड पंप होते त्यावेळी कशामध्ये एंटर करते, ब्लड वेसल्स. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, अरोटाय, आर्टरे आणि कॅपिलरीज आहेत. सो या केसमध्ये बघायचं म्हटलं तर भावनो कॅपिलरीज आर प्रेझेंट, राईट. देन त्यानंतर ना सिम्पल काय असणार आहे, डिफ्युजनच्या मदतीनं, सिम्पल डिफ्युजनच्या मदतीनं काय असणार आहे बाळून की स्पेसिफिकली इथं जे काय ऑक्सिजन असणार, न्यूट्रंट असणार आहे ते टिश्यूला बेसिकली पास केले जाणार की डायरेक्टली बेसिकली कॉन्टॅक्ट येतो. डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे का, नाही. हा बेसिकली काय केलं जाणार आहे की तुमचा कॉन्टॅक्ट जो असणार आहे डायरेक्ट होत नाहीये, सिम्पल डिफ्युजनच्या मदतीनं आपण मटेरियल जे असणार, न्यूट्रंट असणार आहे त्या ऑर्गॅनिझमला पास करताना बघायला भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल जर मेनली मेन्शन करायचं म्हणजे तर बघा काय असणार आहे बाळांनो, इथं जर का हार्ट आपण डिस्कस केलं तर हार्ट मधून जे काय ब्लड बाहेर पडणार आहे त्या आर्टरीमध्ये येणार आहे, राईट ना. देन त्यानंतर आर्टरी मधून काय असणार आहे, जर का इथं माझ्या मी टिश्यू कन्सिडर केलं तर टिश्यूमध्ये काय असणार आहे, इथून फर्दर असे काय असणार आहे, ब्रांचेस बनताना बघायला भेटणार. दिस ब्रांचेस आर नथिंग बट काय असणार आहे, कॅपिलरीज. सो कॅपिलरीज मधून काय असणार आहे की स्पेसिफिकली मटेरियल असणार ते डिफ्यूज होतंय सिम्पल डिफ्युजनच्या प्रोसेसमधून. मग कोणाला याच्यामध्ये तुमचा O2 येऊ शकतो, और इव्हन काय असणार, न्यूट्रिएंट्स येताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. हे मिनरल्स येताना बघायला भेटणार, ते कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपण डिस्कस करू शकतो. बरोबर. यांच्यापासून काय असणार आहे, कॉमन एक बेसिकली ब्लड वेसल बनताना बघायला भेटणार आहे, जे एंटर करते कशामध्ये, हार्टमध्ये. दिस इज द सर्क्युलेटरी सिस्टम. यामध्ये सगळं ब्लड रन करतंय बाय द बेसिकली काय असणार आहे, ब्लड वेसल्स. दॅट्स वी कॉल्ड इज अ कम्प्लीट काय असणार आहे, और क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मेनली मेन्शन करून घेतोय. एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर काय असणार आहे बघा, तुमच्या याच्यामध्ये मोलुस्कामध्ये एक्झाम्पल आलं होतं बघा, आठवते तुम्हाला, सेपेलापोडा. बघा जरा याच्यामध्ये, हा मोलुस्का कसा आहे ना. मग मी तेच म्हटलं ना, एक्झाम्पल बाळा तुला ते सांगितलं ना, मोलुस्कामध्ये कोणा सांगितलं तुम्हाला, सेपेलापोडाचं देतोय. तर आता इथं नीट समजून घ्या काय सांगतोय ते. मोलुस्का आर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर कसे असणार, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम शो करतात.
बघा याच्यामधले दोन दोन फायलम आहेत ना, तुम्हाला मी कन्फ्युजन जे करणार आहेत ना ते तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. तर नीट समजून घ्या. बरं मला सांगा, पहिल्यांदा क्लोज सर्क्युलेटरी सिस्टमची म्हणजे जी डेफिनेशन आहे किंवा जे कन्सेप्ट आहे ती समजली का तुम्हाला? राईट ना, एक्झाम्पल आपण डिस्कस करू, तुम्हाला सांगून टाकन. देन त्यानंतर काय असणार, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये जर एंट्री करायची म्हटली तर इथं हार्ट तर बघायला भेटणार आहे. हार्टनं काय केलं की स्पेसिफिकली जर का तुमचं ब्लड जर पंप केलं, तर ब्लड पंप केल्यानंतर इथे समजून घ्या, इथे एक मेजर ब्लड वेसल असते बाळा. मेजर काय असणार आहे? ब्लड वेसल येताना बघायला भेटणार आहे. अच्छा, त्याला भाग नाही की यांच्यामध्ये ब्लड वेसल नसते, असते. ब्लड वेसल असते. ब्लड ब्लड वेसल मधून ज्यावेळी ब्लड रन केलं जाणार आहे, टाकताना बघायला भेटणार आहे. तर यांच्यामध्ये जसं आपण ब्लड वेसलची काय केली, म्हणजे डिव्हिजन केली होती. अरोटा, आर्टरी, आर्ट्रिओल, कॅपिलरीज हे एक डिव्हिजन येते. यांच्यामध्ये तसला लाडच नाही. एकच बेसिल काय असणार आहे, मेन ब्लड वेसल बघायला भेटणार आहे, अरोटा असणार आहे. बट आर्टरी, आर्ट्रिओल आणि कॅपिलरीज बघायला भेटत नाही. सो कॅपिलरीज आर अब्सेंट. इथं बेसिकली आपण मेनली मेन्शन करू शकतो. त्यांच्यामध्ये काय असणार आहे, कॅपिलरीज ज्या असणार आहे त्या अब्सेंट राहताना बघायला भेटणार आहेत. ओके. आणि देन त्यानंतर ना, ब्लड जे रन करणार आहे ते रन करताना कशामध्ये येते समजून घ्या. ऑर्गॅनिझमची बेसिकली काय असणार आहे म्हणून कॅव्हिटी येताना बघायला भेटणार आहे, ज्याला आपण म्हणतो सायनस. काय म्हणतो? सायनस. आणि सायनस मध्ये काय असणार आहे, तुमच्या टिश्यू येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. इथं काय असणार आहे, टिश्यू येताना बघायला भेटणार आहे. सो कॅव्हिटीमध्ये ज्यावेळी ब्लड एंटर करणार आहे ते डायरेक्टली ब्लड कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, माझ्या टिश्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये येताना बघायला भेटणार आहे. अंडरस्टँड होते? इकडे टिश्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये ब्लड येत नव्हतं, सिंपल डिफ्युजनची प्रोसेस झालेली. बट इथं काय झालं की ब्लड जे असणार आहे टिश्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये डायरेक्ट येते. दॅट्स वाय इट्स अँड काय असणार, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. आणि मग तिथून फर्दर काय असणार आहे, ते कोणामध्ये जाताना बघायला भेटणार आहे, हार्टकडे रन करताना बघायला भेटणार आहे. याचं सर्क्युलेटरी सिस्टम बघायला भेटणार आहे. याच्यातलं बेस्ट एक्झाम्पल जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर कॉकरोच घ्या बाळांनो. तुम्ही लास्ट इयरला कॉकरोचच्या बद्दल जेवढे स्टडी केले असणार आहेत, त्यांच्यामध्ये पण 13 चेंबर हार्ट होतं की ज्या ऑस्टियाच्या मधून ब्लड एंटर करायचं. आणि देन त्यानंतर ना मेकॅनिझमच्या थ्रू ओव्हरऑल बॉडीमधून काय असणार आहे, 13 चेंबर टू काय असणार आहे, फर्स्ट चेंबर पंपिंग पंपिंग होत बेसिकली ॲलरी मसलचं कॉन्ट्रॅक्शन होऊन काय व्हायचं की ब्लड तुमचं सायनसेस मध्ये एंटर करायचं. आता सायनसेसला और इव्हन काय असणार आहे, बॉडी कॅव्हिटीला आपण एक नाव देतो हिमोसिल म्हणून. अरे सर नो, काय म्हणतो, हिमोसिल. ह्या हिमोसिलच्या आत काय एंटर करताना बघायला भेटणार आहे, तुमचं हिमोलिम्फ. ब्लड त्याच्यामध्ये रन करताना बघायला भेटणार आहे. मग इथं जे ब्लड रन करते ना, ते ओव्हरऑल सगळ्या ऑर्गनला भिजवताना बघायला भेटणार आहे. दॅट्स वाय द ऑर्गन्स आर बाथ इन टू द काय असणार आहे, हिमोलिम्फ. असं मेनली मेन्शन करतो, बात करतात भिजलेले त्याच्यामध्ये. आपल्यात तसं नाही बाळांनो. आपल्यामध्ये ब्लड इनसाइड जर डिस्कस करायचं म्हटलं तर सेपरेट सेपरेट एक सिस्टम बघायला भेटणार आहे. आपल्या ओव्हरऑल बॉडीमध्ये आपण ज्यावेळी कट करतो, राईट ना, एखादं जर का इंजुरी झाली तर आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, माझ्या बॉडीमध्ये सगळं ब्लडच भरलेलं आहे. नाही, आपलं ब्लड ब्लड वेसलमधून रन करते. बट ज्यावेळी कट लागतं त्यावेळी आपले काय कॅपिलरीज इथं काय होतात की स्पेसिफिकली रप्चर होतात, ब्रेक होतात, मग ब्लिडिंग बाहेर येताना बघायला भेटणार आहे. अदरवाईज आपलं ब्लड ओव्हरऑल बॉडीमध्ये कुठेही बेसिकली एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. जर का ब्लड ब्लड वेसलमधून बाहेर आलं तर क्लॉट व्हायला चालू होईल बॉडीच्या आतच. अंडरस्टँड होते का? त्यामुळे ब्लड कधी आपलं बाहेर येत नाही. हे त्या टायमिंगमध्ये येणार आहे ज्यावेळी कट लागणार आहे त्यावेळी. बट यांचं तसंच नाही, यांचं ओव्हरऑल बॉडीमध्ये काय होणार की ब्लड असंच बेसिकली रन करताना बघायला भेटणार आहे. सो क्रायटेरिया मेनली मेन्शन करून टाकले. आता याच्यामध्ये हायेस्ट एक्झाम्पल जे असणार आहे ते नीट समजून घ्या. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये एस्पेशली जर आपण घ्यायचं म्हटलं तर फायलमच्या अकॉर्डिंगली आपण काय करूया, थोडंसं चालू करूया. अर्लियर स्टेजमध्ये जर मी एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर काय असणार आहे बघा, फायलम तुमचा याच्यामध्ये येणार आहे बघा, याच्यामध्ये अॅनिलिडा येताना बघायला भेटणार आहे. अॅनिलिडा मध्ये फर्स्ट टाइम बेसिकली काय भेटली तुम्हाला, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम बघायला भेटली. क्लॅरिटी इथे काय असणार आहे, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम येणार आहे. बट याचं एक्सेप्शन आहे का बाळांनो, एक्सेप्शन येतं कोण माहिती आहे का, लीच. लीच मध्ये बाळांनो कोणती सिस्टम बघायला भेटणार आहे, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आहे. एक्सेप्शन काय असणार आहे, लीच. ओपन सर्क्युलेटरी सिस्टम येताना बघायला भेटणार आहे. हा एक पॉईंट माहित असू देत. ओके. देन त्यानंतर बघा, आता एनसेटेन तर एकदम एकत्रच देऊन टाकलेले आहे, सर्क्युलेटरी सिस्टम आर क्लोज इन फॉर्म, राईट ना, कोणामध्ये अॅनिलिड्स मध्ये बघायला भेटणार आहे. बट एक्सेप्शनचं कॅरेक्टर तुम्हाला दिलं जात नाही आणि इथूनच काय होतं माहिती का, क्वेश्चन निघतो. मग तुम्हाला बेसिकली अंडरस्टँड होत नाही की अरे आता ह्याचं काय करायचं आन्सरिंग. सो या केसमध्ये क्लिअर करून टाकलंय. नाव द नेक्स्ट वन इज काय असणार आहे बघा, अॅनालिटिक्स मध्ये स्पेशली जर सांगायचं म्हटलं, राईट ना, याच्यानंतर नंतर जे असणार क्लोजेस मध्ये. क्लोजेस मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर तुमचा कोण येणार आहे इथं, याच्यामध्ये एक एक्झाम्पल स्टडी करायचं तुमचं, कोण असणार आहे, मोलुस्का मधलं कोण असणार आहे, सेपेलापोडा. काय असणार आहे, सेपेलापोडा. आता इथं सिंगल एक एक्झाम्पल मेनली मेन्शन करून घेतो या. कम्प्लीट मोलुस्का आर इन्क्लुडेड और काय असणार आहे, मोस्टली हा वर्ड मी यूज करेन. मोस्टली मोलुस्का आर ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. एक्सेप्शन काय असणार आहे, सेपेलापोडा. तर याच्यामध्ये काय असणार आहे, एक्झाम्पल एक येतोय मोलुस्कामध्ये. मोलुस्कामध्ये एक्झाम्पल देतो सेपेलापोडा. ओके. सिपॅलो, सिफॅलोपोडा बेसिकली घेऊ शकतो, सिफॅलो. हा, सिफॅलोपोडा एक्सेप्शन आहे. देन नेक्स्ट वन काय असणार आहे, सगळे कॉर्डेट्स.
कॉर्डेटा काय असणार आहे यांच्यामध्ये? क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम येताना बघायला भेटणार आहे. क्लिअर आहे? एनी डाऊट? समजलं इथपर्यंत? आता नेक्स्ट वन काय असणार आहे की इथं जर आपण डिस्कस करायला गेलो तर कोणते असणार आहे? ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. चालू कुठून होताना बघायला भेटणार आहे बघा याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल जर मेंटलिमेशन करायचं म्हटलं तर इथे एक्झाम्पल मी पुन्हा एकदा लिहून टाकतोय. काय असणार? लीच. लीच येताना बघायला भेटणार आहे. हे कोणामध्ये असणार तुमचं? ऍनिलिडा मधलं. ऍनिलिडा आलं. देन त्यानंतर ना फायलम जर डिस्कस करायचा घेतला तर कोणता असणार तुमचा? आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा येताना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर ना मोलुस्का येताना बघायला भेटणार आहे. मोलुस्कामध्ये जर मेंटलिमेशन करायचं म्हटलं तर याच्यामध्ये ऑल असणार आहे. फक्त एक्सेप्शन निघालं आपलं. एक्सेप्शन कोण निघालं होतं याच्यामध्ये? सेपॅलोफोडा. सेपॅलोपोडामध्ये कोणती असणार आहे यांच्यामध्ये? येस, इथं असणार आहे क्लोज. दॅट्स इट. हे काही फ्यू एक्झाम्पल माहित असतो जे की तुमचे एक्झामचे स्पेसिफिक क्वेश्चन बनताना बघायला भेटणार आहेत. क्लॅरिटी येते? समजलं त्या एक्सेप्शनचे काय एक्झाम्पल असणार आहेत? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? क्लिअर झाले? येस. इथं हा सिस्टम कोणता आला? ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन मधले हे 2 पॉइंट मला एस्पेशली जे कुठे ना कुठेतरी यांसाठी यांच्यासाठी कमी पडत असते ना, त्या मला तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये कंटेंट देऊन टाकायचा होता. सो त्या पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितले, एक्झाम्पल रिवाइज केले, कन्सेप्ट अंडरस्टँड करून घेतले, मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, चलो. नाव द नेक्स्ट कंडिशन मध्ये जर एंट्री मारायची म्हणजे तर हा एक पॉईंट मी ते क्लिअर करून टाकलेत. तुम्हाला जस्ट रिवाइज करू शकतो आपण. जितकी रिव्हिजन करेन तितकं चांगलंच आपल्यासाठी. निडाऱ्या आणि प्लॅटेल मिथिस मध्ये काय असणार आहे? इनकम्प्लीट सर्क्युलरी सिस्टम येताना बघायला, डायजेस्ट सिस्टम येताना बघायला भेटणार आहे. ऑर्गॅनिझम मध्ये काय असणार आहे? एक सिंगल ओपनिंग असणार आहे. ऍज अ ऍक्ट माउथ होताना बघायला भेटणार आहे. फूड एंटर करणार तिथून आणि फूड एक्झिट करताना बघायला भेटणार आहे. नाव द नेक्स्ट वन काय असणार बघा याच्यामध्ये कंप्लीट मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर कंप्लीट मध्ये सांगितलं हायर ऑर्गॅनिझम मध्ये मेनली मेन्शन करून दिलं असणार आहेत. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता फॅरिनचा जो पार्ट मेनली मेन्शन केलेच नाही बट कोण असणार तुमचं स्पेसिफिकली इथे ऍस्केल एलिमेंट्स असणार आहे बाळांनो. मग ऍस्केल एलिमेंट्स मध्ये माउथ पण आला आणि बेसिकली ऍनस पण आलेला आहे. इट्स नथिंग बट ऍस्केल एलिमेंट्स तुमच्या स्पेसिफिकली ऍस्केल एलिमेंट्स फर्स्ट टाइम कम्प्लीट डायजेस्ट सिस्टम तुम्हाला चालू होताना बघायला भेटणार आहे. सो असे काही वर्ड्स येतात बाळांनो. First time circulatory system observed in her. First time digestive system observed in her. First time respiratory system observed in her. Right ना? अशा टाईपचे कॅरेक्टर येतात. सो यू हॅव टू नो द बेसिकली असणार आहे दिस कॅरेक्टर ऑल्सो. फर्स्ट टाइम काय काय कधी कधी कोणकोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये सापडलं. राईट. सो हे प्रॉपर्टी एक आपण डिस्कस करून घेऊ शकतो. दॅट्स इट. सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये मी तुम्हाला दोन्ही प्रॉपर्टी मेनली मेन्शन करून गेलेत. देन त्यानंतर नेक्स्ट वन काय असणार आहे बघा याच्यामध्ये बॉडी प्लेन सिमेट्री इथे इन्क्लूड करून दिलेत. ते पण काय खूप इझी आहे, जास्त काही डिफिकल्टी नाही. यामध्ये जस्ट तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? बॉडी सिमेट्रीच्या केसेसमध्ये ऑर्गॅनिझम कन्सिडर करायचं आणि त्या ऑर्गॅनिझमच्या मध्ये फक्त जस्ट अँड जस्ट तुम्हाला काय करायचं म्हणजे एक प्लेन टाकायचा आहे. प्लेन म्हणजे काय असणार? कट करायचा तुम्हाला. जर एक प्लेन जर टाकला आणि त्याच्यामध्ये जर का तुम्हाला एक सारखी सिमेट्री जर भेटली राईट ना, तर त्याला आपण काय असणार? एक सिमेट्री मेनली मेन्शन करू शकतो. बट ती सिमेट्री जर का दोन्ही इक्वल पार्ट मध्ये असेल तर काय असणार? ते आपले बायलॅटरल सिमेट्री येणार आहे. राईट ना. तर त्याचं इथे काय बेसिकली मेनली मेन्शन करून दिले. काय असणार आहे बघा? कट केला. आता फॉर एक्झाम्पल इथं असिमेट्री आणि सिमेट्रीचं कॅरेक्टर तुम्ही समजू शकता. राईट ना. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का इथून कट करता तर इक्वल पार्ट मध्ये 50-50% डिव्हिजन येत नाही. बट इथं कट केलं तर 50% काय असणार? इक्वल डिव्हिजन येताना बघायला भेटणार आहे. बेस्ट एक्झाम्पल इथं स्पॉन्जेस मध्ये दिले तर स्पॉन्जेस मध्ये काय दाखवते बाळांनो? असिमेट्री येताना बघायला भेटणार आहे. राईट ना. की जिथे सिंगल प्लेन टाकलं, किती प्लेन टाकणार आहे तुम्ही याच्यामध्ये? सिंगल प्लेन. सिंगल प्लेन टाकल्यानंतर दोन इक्वल जर पार्ट बनत असेल तर डेफिनेटली आपण इथे काय करू शकतो? असिमेट्रीचं बेस्ट एक्झाम्पल घेऊ शकतो. अनदर थिंग इज दॅट स्नेलचं एक एक्झाम्पल देऊन ठेवा. आता याच्यामध्ये फायनल माझा कोणता आला? इक्कानोडर्माटा. बट इक्कानोडर्माटामध्ये बेसिकली कॅरेक्टरिस्टिक फीचर जे मेनली मेन्शन करून दिले हे एस्पेशली जर सांगायचं म्हटलं तर पिला घ्या. इकॉनॉडर्मेटामध्ये एक शंकासारखं बघा एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेलं आहे. राईट ना. सो त्यामध्ये हे एक एक्झाम्पल आपण सॉरी इकॉनॉडर्मेटाचं म्हणतोय मोल्युस्कामध्ये येणार आहे. इकॉनॉडर्मेटामध्ये नाही येणार आहे. मोल्युस्काचं एक्झाम्पल येणार आहे. राईट ना. तर त्यामध्ये जर का तुम्ही कट जर केलं तर डेफिनेटली तुम्हाला इक्वल पार्ट मध्ये डिव्हिजन येताना बघायला भेटत नाहीये. अनदर थिंग काय असणार? मोस्ट ऑफ द काय असणार आहे? पोरिफेरन्स मेनली मेन्शन करून गेलेत. ते तुम्ही घ्या त्याच्यामध्ये. सिमेट्रीमध्ये जर घ्यायचं म्हटलं तर दोन इक्वल पार्टमध्ये काय झालं पाहिजे? डिव्हिजन व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी दोन टाईपच्या तुम्हाला सिमेट्री इथं मेनली मेन्शन करून दिलेत. दिस इज नथिंग बट काय असणार आहे? पहिली तर बेसिकली तुमची रॅडियल सिमेट्री आणि दुसरी काय असणार आहे? बायोलेटरल सिमेट्री. सिंपल साधी गोष्ट आहे. ऑर्गॅनिझम घ्या, मधून कट करा, दोन इक्वल पार्टमध्ये डिव्हिजन झाली, बायोलेटरल सिमेट्री येताना बघायला भेटणार आहे. किती प्लेन मधून? एक सिंगल प्लेन मधून. हा वर्ड जास्त मॅटर करतो बाळांनो.
मल्टिपल प्लेन टाकले आणि इक्वल डिव्हिजन जर झाली तर तुमची रॅडियल सिमेट्री येताना बघायला भेटणार आहे. एक सिंगल ऍक्सिस तुम्ही कन्सिडर करा आणि त्याच्यामध्ये मल्टिपल काय असणार, सेंट्रल ऍक्सिस मधून तुम्ही काय असणार, खूप सारे त्याच्यामध्ये प्लेन्स टाकून द्या. आरामात तुमचे बेसिकली इक्वल पार्ट मध्ये डिव्हिजन येताना बघायला भेटणार आहे. एनसीटीच्या अकॉर्डिंगली जर एंट्री मारा गेली तर बघा, पहिल्यांदाच तुमचं सेकंड नंबरचा फायलम जो येताना बघायला भेटणार आहे निडारिया. निडारियामध्ये एक्झाम्पल घ्या तुमचा हायड्रा. हायड्रामध्ये जर का तुम्ही कटिंग केलं तर त्याच्यामध्ये काय असणार, रॅडियल सिमेट्री मेन्शन केली जाते. राईट. देन त्यानंतर तुम्ही काय करा माहिती आहे का, की स्पेसिफिकली आपला टिनोफोरा घ्या, त्याच्यामध्ये पण तुम्हाला डेसिमेट्री भेटून जाईल. देन त्यानंतर काय असणार आहे, इकॉनोडर्मेटामध्ये एंट्री मारा, तिथं तुम्हाला बेसिकली स्टारफिशचं एक्झाम्पल येताना बघायला भेटणार आहेत. दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ काय असणार आहे, येस, रॅडियल सिमेट्री. सो दोन टाईपचे एक्झाम्पल मेनली मेन्शन करतोय, पोरिफेरा निडारिया आणि इकॉनोडर्मेटा. और टिनोफोरामध्ये एक्झाम्पल आपण एक मेनली मेन्शन केलेला अडल्टमध्ये. आता इथं पण एक मॅटर करते. एकानोडर्मेटामधला अडल्ट असणार आहे तो काय शो करणार तुमचा, रॅडियल सिमेट्री. बट तो जर का तुमचा याचा लार्वा जर आला तर काय दाखवणार तुम्हाला, बायलॅटरल सिमेट्री बाळांनो. आता हे कुठं दिलेलं आहे तुम्हाला बघा, यांसाठी एक येलो कलरचा चार्ट दिलेला आहे, राईट ना. तिथे एक बेसिकली चार्टच्या खाली एक स्टार मार्क करून एक स्टेटमेंट टाकलेलं आहे बघा. अडल्ट इकॉनोडर्मेटा शोज रॅडियल सिमेट्री बट लार्वा स्टेज शोज बायलॅटरल सिमेट्री, राईट ना. तर ते तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. सो एक्सेप्शनचे केसेस आहेत सगळ्या, राईट ना. कुठला चार्ट बाळा, तो नाही, येलो कलरचा चार्ट दिलाय बघा, फायलमचा जो दिलाय ना, फायलमचा सुरुवातीला म्हटलं का, तर त्याच्या खाली ते स्टेटमेंट एक देऊन टाकलेले आहेत. त्याला तुम्ही चेकआउट करून घ्या. हे काही एक्झिबिशनचे कॅरेक्टर इथं बनताना बघायला भेटणार आहेत. समजतंय. याच्यामध्ये काय खूप मोठा असा कंटेंट डिफिकल्ट लेवलला टाकलाय अशातला काही भाग नाही. बट आपण इथं मेनली आयडेंटिफिकेशन असं करून घेऊ शकतो. क्लॅरिटी येते. या टाईपचे काय असणार, तुम्हाला सिमेट्रीमध्ये एक एक्झाम्पल देऊन टाकले. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे बघा, याच्यामध्ये सिमेट्रीमध्ये हा तुमचा जो पार्ट आहे त्यांना बघायला भेटणार आहे, जिथं आपण बायोलॅटरल सिमेट्री मेनली मेन्शन करून घेतोय. ऑर्गॅनिझमला जस्ट जर का मी मधल्या एका रिजन मधून जर कट केलं, फॉर एक्झाम्पल आहे ते, मला वाटतं तुम्ही फ्रॉग घ्या आपला, फ्रॉगला तुम्ही कट करा. और कॉकरोच घ्या, कॉकरोचला तुम्ही कट करा. दोन ऑर्गॅनिझम आपण स्टडी केलेत, त्यांच्यामध्ये पण बघा, ज्यावेळी मी मेन बेसिक प्लेन मधून ज्यावेळी कट करतोय ना, कॉकरोच मध्ये काय असणार आहे सांगा, किती पेअर्स बेसिकली लेग्स आहेत. कॉकरोच, हाऊ मेनी पेअर्स आर देअर. अरे 3 पेअर्स आहेत ना रे. हा, थोरॅक्स, थोरॅक्स मधून बेसिकली विसरलाय का काय. हा, विंग्स किती आहेत, किती पेअर्स आहेत, 2 विंग्स येताना बघायला भेटणार आहेत. अँटीना बेसिकली 2 पेअर मध्ये येताना बघायला भेटणार आहे. आता जर काय ना तुम्ही असं कट केलं तर एका साईडला 3 2 1 1 2 3 असे येतील ना, अँटीना एक येणार आहे, 2 विंग्स येणार आहेत, 3 पेअर्स ऑफ काय असणार आहे तुम्हाला इथे मेनली मेन्शन केले जाणार आहे तुमचे, येस, लेग्स येताना बघायला भेटणार आहे. प्रॉपर्टी आपण डिस्कस केलं होतं. सिमिलर केसमध्ये फ्रॉग मध्ये जर एंट्री मारली तर फ्रॉग मधून पण मधून जर का तुम्ही कट केलं तर डेफिनेटली राईट हँड साईडला नॉस्ट्रिल्स एक जाताना बघायला भेटणार आहे, आयज येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. फर्दर काय असणार, हँड लिम्स, फोर लिम्स यांचे डिस्ट्रीब्यूट होताना बघायला भेटणार आहेत. सिमिलर केसमध्ये आपला पण जर का आपण ह्युमन कट जर घेतला तर इक्वल अमाऊंटमध्ये काय असणार, डिव्हिजन होताना बघायला भेटणार आहे. सो प्रॉपर्टी इथं मेनली मेन्शन करून दिलेत. सो यांच्या पोझिशन मेनली मेन्शन करून दिलेत. जास्त काही वेगळं नाही, ह्या पोझिशन मी तुम्हाला लोकोमोशन पासून चालू केलेले आहेत, राईट ना. आणि आपण नर्वस सिस्टम मध्ये पण डिस्कस केलेले आहेत. आता ऑर्गॅनिझम बेसिकली काय असणार आहे, येस, क्राउलिंग करताना बघायला भेटणार आहे. सो या केसमध्ये त्यांचा वरचा जो रिजन असणार आहे, बट काय असणार, डॉर्सर रिजन आला, लोअर रिजन, वेंटर रिजन मेनली मेन्शन केलंय, अँटेरियर, आणि मागं काय असणार आहे, पोस्टर रिजन येताना बघायला भेटणार आहे. लॅटरल सेक्शन काय असणार आहे, बाजूने तुम्ही डिस्कस करू शकता, राईट ना. या पोझिशन काही जास्त मॅटर नाही करत आहेत, आरामात तुम्ही याला रिवाइज करून घेऊ शकता. ठीक आहे. नाही, नाव द नेक्स्ट इज नथिंग बट काय असणार आहे, जर्म, राईट ना. सो जर्मिनल लेअर जे असणार आहे, हा जो थर्ड वाला बेसिकली तुम्हाला क्रायटेरिया इथे मेनली मेन्शन करून गेलो ना, तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण कंटिन्यू करून घेऊ. इथपर्यंत अंडरस्टँड झालेलं आहे. क्लॅरिटी येते. क्रायटेरियाचा बेसिकली अगर कंटेंट बेसिस समजून घ्या. उद्याच्या क्लासमध्ये उरलेला पॉईंट आपण याच्यामध्ये कव्हर करून घेऊया आणि उद्या क्रायटेरिया सगळा संपून जाईल. एकदा जर का क्रायटेरिया संपला, मग धडाधड सगळे फायलम तुमचे कव्हर होऊन जातील. ठीक आहे. ठीक आहे, चलेगा. रुकते यहाँ. यावेळी काही करेक्शन नव्हते ना मग त्याचे.